आपण आज प्रेमावरतीच बोलणार आहोत आणि प्रेम सत्ता, प्रेमाची सत्ता. तुम्हाला माहिती आहे की भावनिक आरोग्य या विषयावरतीच आपण IPHमध्ये गेली अनेक वर्ष काम करतो आणि तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहातच. तर आपल्याला ह्या नात्यांच्याकडे कसं पाहायचं, ह्याच्याबद्दल का बोलणं महत्त्वाचं वाटतं? कारण आज मानसिक आरोग्याचे जे प्रश्न आमच्याकडे व्यावसायिक म्हणून येतात त्यामधला एक मोठाच्या मोठा भाग हा नात्यांमधल्या विसंवादाचा आहे. मग ते नातं पती पत्नीमधलं असू दे, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुलं यांच्यामधलं असू दे, लहान मुलं आणि त्यांचे पालकमधलं असू दे, कामावरचे सहकारी असू देत, मित्र म्हणणारे असू देत, शेजारी असू देत, प्रत्येक नात्यामध्ये तणाव हा वाढत जातोय आणि म्हणून या नात्यांबद्दल बोललं पाहिजे. म्हणून आजच्या आपल्या या माइंडफेस्टमध्ये आपण प्रेम, सत्ता आणि प्रेमाची सत्ता असा फोकस घेऊन गप्पा मारायच्या. हो, अगदी फार चांगला म्हणजे हा विषय आहे आत्ता. आणि जसं आनंद काका म्हणाला तसं कोविडच्या काळात बरेच जण ताणातनं गेले. मलाही अनेक मित्र त्यावेळी विचारायचे की बाबा कोणी आम्हाला मदतनीस मिळेल का ह्याच्याविषयी बोलायला. कारण इतके ताणात लोक असायचे की कोणाशी तरी बोलल्याशिवाय ते त्यांचं सॉल्वच व्हायचं नाही. आणि हे इतके जण विचारतात म्हणजे मला अक्षरशः, कारण मी आणि अमृता आमच्या मानसिक आरोग्याविषयी आम्ही कशातनं गेलो याच्याविषयी मोकळेपणाने बोलल्यामुळे बरेच जण आम्हाला विचारतात की बाबा तुझ्या ओळखीचं कोणी आहे का, आम्हाला जरा अडचण येते. असं एक, कारण मी स्वतः डिप्रेशनमधनं गेलो होतो त्याविषयी मी लेख पण लिहिला होता आणि तो मोकळेपणाने सांगितल्यामुळे बऱ्याच जणांना कळलं की अच्छा याला. आत्ता मी परवा फिल्मला शूटिंगला गेलो होतो, तिथेही माझी एक मैत्रीण म्हणाली की अरे तुझ्याशी बोललं तर मला चालेल का, कारण मी पण डिप्रेशन सारखं काहीतरी होतंय. आपण जितकं बोलू त्याविषयी त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जो कोणी मनात काही वेळा आपल्याला काही भावनिक आंदोलन होत आहे ते दबून राहिलं असेल त्याला एक वाट मिळेल असं मला फार वाटतं. मग हा महत्त्वाचं व्यासपीठ आहे आणि महत्त्वाचा विषय. हो, मला पण असं खूप वाटतं आनंद काका, कारण आत्ता योगायोग आहे की मी आत्ता लोकलमधनं येत असताना फर्स्ट क्लासच्या डब्यात इतकी गर्दी होती आणि माझ्याबरोबर माझा म्युझिक वाजवणारा मित्र बसला होता जो नाटकाला म्युझिक वाजवतो ना. तर मी त्याला म्हटलं, प्रितीश, ही गर्दी बघून मला असं वाटतं कोविड हे एक दुःस्वप्न होतं, तो खरा होता की खोटा होता, इतकी गर्दी तिथे होती. तर माझ्या असं लक्षात आलं की तू आत्ता जे म्हणालास बोलणं त्या विषयावर, की कोविडच्या काळात झालं कसं, जे नवरा बायको, लेडीज डब्यात बायको आणि जेंट्स डब्यात नवरा असाच काळ खूप व्यतीत करत होते, त्यांना अचानक त्या डब्यांमधनं घरातल्या त्या म्हणजे एका खोलीत एकमेकांसमोर यावं लागलं आणि त्या दोन डब्यांमधली जाळी निघून गेली आणि मग त्यामुळे संवाद साधावा लागला. पण मला कुठेतरी हे याचं वाईटही वाटतं की साधावा लागला असं आपण का म्हणतो. ही खरं तर किती चांगली गोष्टही झाली. पण ह्या सगळ्या आपल्या धकाधकीमुळे मला माझ्या नाटकातला एक संवाद आठवतोय, जर तुझी परवानगी असेल तर, की माझ्याजवळ वेळ आहे तेव्हा तुझ्याजवळ वेळ नाही, तुझ्याजवळ वेळ आहे तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही. आपल्या डबल बेडचे दोन तुकडे झालेत आणि ते समुद्राच्या लाटांवर हेंदकाळत एकमेकांपासून लांब लांब चाललेले आहेत. या लाटा घेऊन टाकतील आपल्याला या खाऱ्या पाण्यामध्ये. त्याआधी एक छोटासा का होईना पण वेळेचा शांत निळा तुकडा शोधायला हवा, नाही तर खूप उशीर झाला असेल, खूप उशीर झाला असेल, खूप उशीर झाला असेल. क्या बात. सो हा शांत निळा तुकडाच आहे आजचा हा आपला कार्यक्रम. हा त्या तुकड्याची एक इनिशिएशन आहे. कारण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी न बोलल्या गेल्याने मला असं वाटतं की शब्दांमध्ये खूप एक मोठी शक्ती असते. मला काहीतरी होतंय पण ते जर मला शब्दात मांडता आलं नाही तर ते एक अनामिक दुःख घेऊन मी जगत राहिल्याने ते अनारकलीसारखं ते विटा चढत जातात बघ. त्यामुळे मग त्याच्यात आणि माझ्यात त्या विटा कधी चढत गेल्या मला कळत नाही. पण पहिली वीट ही त्या न बोलण्याची असते. आमच्या नाटकात पण आहे की आम्ही एकमेकांशेजारी मोबाईल फोन घेऊन बसलेलो आहोत आणि ते मोबाईल फोनच्या विटा तर किती मोठ्या आणि उंच चढत चाललेल्या आहेत आणि त्यांनी ती सत्ता खरं तर आपल्यातल्या प्रेमाची राहू देत, खरी सत्ता त्यांच्या हातात गेल्याने ही सत्ताची ढळमळीत झालेली आहे आणि ह्या सत्तेचा विरोधी पक्ष झालाय आणि ती सत्ता राज्य करते आहे. आणि त्यांनी जो गोंधळ होतोय तो आजच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी मला असं वाटतं की शब्दात मांडता येतो. नक्कीच. म्हणजे तू जे म्हणालीस ना की गरज ही वाटणं, तर गंमत अशी आहे की उत्क्रांतीच्या सगळ्या प्रवासामध्ये सगळीच माणसाची नाती ही गरजेपोटीच तयार झाली. म्हणजे आपण एक 150,000 200,000 वर्षापूर्वीचा माणूस, त्याच्या आजूबाजूचं त्याचा भवताल, त्याचा निसर्ग आणि आत्ता आहे ती टेक्नॉलॉजी अजिबातच नाही.
त्याच्याकडे जेमतेम काही अवजारं आहेत किंवा तो तयार करतोय. ह्या पद्धतीमध्ये माणसाच्या लक्षात आलं पहिल्यांदा की अरे मी जर एकटा राहिलो ना तर माझं खरं नाही. म्हणजे नातं जे निर्माण झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा माणसाची एक्झिस्टेन्शियल किंवा अस्तित्व विषयकच गरज होती की आम्ही जर एकत्र राहिलो तर तगू. आणि हे माणसाला कळल्यावरती त्याच्यातून इंटरडिपेंडन्स नावाची गोष्ट त्याला कळली की अरे मी ह्याच्यावर अवलंबून आहे, हा माझ्यावर अवलंबून आहे. आम्ही दोघे जण जर एकत्र राहिलो तर आम्ही दोघे जण या अस्थिर जगामध्ये त्या आव्हानांना तोंड देत देत आम्ही चांगले राहू शकतो. हे त्याला पहिल्यांदा कळलं. आता हा ना गरजेनं निर्माण केलेला हा इंटरडिपेंडन्स किंवा हे परस्परावलंबित्व होतं, टिकलं थोडं. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की अरे फक्त गरजेवरच अवलंबून जर राहिल्या गोष्टी तर गरज सरो आणि वैद्य मरो, गरज सरो आणि नातं मरो, आणि नातं मरो असं होईल. आणि इथं तर आपल्याला बराच काळ तो इंटरडिपेंडन्सची गरज लागणार आहे. म्हणून मग माणसाला एक गोष्ट कळली, माणसाला कळली असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा माणसाचा मेंदू हा त्या पद्धतीने उत्क्रांत होत होता, त्याला ते कळायला लागलं, शिकत गेला तो मेंदू. आणि तो मेंदू पहिल्यांदा मीच्या अवस्थेत होता, मीच्या अवस्थेत होता, माझं अस्तित्व माझं जगणं ह्याच्यावरती होता. तिथून तो आम्हीला गेला. आम्हीवाला मेंदू जेव्हा आला तेव्हा इंटरडिपेंडन्स आला, परस्परावलंबित्व आलं. पण ते टिकाऊ करायचं असेल तर मग अजून एक गोष्ट पाहिजे असं माणसाच्या मेंदूच्या लक्षात आलं. म्हणजे माणसाच्या लक्षात आलं त्याला म्हणतात इंटरकनेक्टेडनेस. की तुम्ही जर दोघे जण एकमेकांशी जोडलेले असलात तर ते परस्परावलंबित्व ह्याचं ओझं बनत नाही. बरोबर. तुम्ही जर कनेक्टेड झालात, तुमचे जर धागे जुळले तर मग तुम्ही जास्त छान राहू शकता, जास्त आनंदात राहू शकता. आणि तिथे माणसांच्या नात्यांनी एक छान मोठं वळण घेतलं की अरे तू आणि मी, आपल्या दोघांच्या मधला धागा काय आहे, आपल्यातलं कॉमन काय आहे, आपल्या कुठे जुळतंय ते बघूया ना पहिल्यांदा. म्हणून नाती जुळतात कारण काय जुळतं ते पहिल्यांदा बघावं लागतं म्हणून. आणि काय जुळतं ते बघण्याचं सॉफ्टवेअर आपल्या मेंदूत असतं आणि ते निसर्गानं दिलेलं असतं. पण इंटरकनेक्टेडनेस त्याला जाणवल्यावरती तो आपण झाला. ही जशी प्रक्रिया एका बाजूने चालू झाली आणि संस्कृती बदलत गेली तसा दुसराही प्रवास चालू झाला, आपण कडून आम्हीकडे आणि आम्हीकडून परत मीकडे. करेक्ट करेक्ट. असा हा डबल प्रवास या सगळ्याच्या मध्ये चालू झाला. आणि म्हणून जी गोष्ट माणसानं खरं तर खूप छान म्हणून तयार केली होती पण माणसानंच त्याच्यामध्ये त्रासदायक गोष्टी आणायला सुरुवात करायला लागलो आपण. त्यामुळे आपला ना मी आम्ही आपण आणि आपण आम्ही मी, कधी आपण असे जातो आणि कधी आपण असे येतो, याच्या वरती आपल्याला पाहायला लागतं. बरोबर. आणि आपल्याला त्या नात्याकडे त्या पद्धतीने जायला लागतं. माणसाचं जे पिल्लू आहे ते इतकं काळ राहतं माणसाच्या आईबाबांवरती अवलंबून, इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा खूप जास्त राहतं. खरंय खरंय. म्हणजे तो डिपेंडन्स आपल्यातला खूप जास्त आहे. इव्हन पती पत्नीच्या नात्यामधला डिपेंडन्स हा खूप वर्षांचा असावा अशी अपेक्षा असते. नाही पण तुझं बरोबर. म्हणजे आता तू ते इतकं छान स्ट्रक्चर मध्ये समजावलंस असं मला वाटतंय. त्यातनं जेव्हा मी माझं उदाहरण बघते माणसाचं एक पिल्लू म्हणून की तू जे म्हणालास ना की मला आज हे तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप मजा वाटते की नॉर्मली असं म्हणतात ना की मुलगा मुलीला विचारतो लग्नासाठी किंवा काय, पण आमच्या नात्यात मला असं एक लक्षात आलं की तू जे म्हणालास ना की ते माणसाला कळतं धागा जुळतोय, इथे धागा जुळेल. तर मी नेहमी संदेशला म्हणते की हे क्रेडिट माझं आहे कारण मी त्याला विचारलं होतं लग्नासाठी आणि 17व्या वर्षी 17व्या वर्षी मला तुझं म्हणलास ना माझ्या मेंदूला कळलं की हा धागा इकडे जुळणार आहे.
बरं नुसतं तेव्हा कळलं असं नाही, इतके दिवस हात धरून एकमेकांच्या मागे धावतोय त्या अर्थी काहीतरी बरोबर कळलं असेल मला. अनंत काका काय म्हणतोस? नाही अगदी नक्कीच कळलं ग. मलाही संशय नाही आणि संदेशला तर कधीच नव्हता. मला त्या धाग्याने बांधून ठेवलं त्यामुळे मला बोलता येत नाही. संदेश म्हणाला तसं सुरुवात जरी त्या ओळखण्यात न होते आणि त्या नावित्यात काहीतरी ती मजा यायला लागते. म्हणजे मी आता तुझ्या या स्ट्रक्चरिंगचा विचार करताना मी माझ्या नात्याचा विचार असा करते की ती सत्ता आमच्या नात्यात कधी यायला लागली, कुठून यायला लागली. म्हणजे त्या प्रेमातनं सुरुवातीचं हे बघ, दिवस तुझे फुलायचे वगैरे मज्जा येत असते. सुरुवातीला फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी आपण एकमेकांना दाखवत असतो. मी फक्त गोडच मुलगी असं त्याला वाटत असतं. पण एकत्र राहायला लागल्यानंतर तू जे म्हणलंस तसे ती इक्वेशन्स बदलणं आणि त्यातनं आजचे खूप मला तो विषय खूप आवडला, सत्तेचा शिरकाव कधी होतो. तर ते आता या निमित्ताने मला असं वाटतं की मागे वळून पाहणं गरजेचं आहे. हो म्हणजे थोडं काय म्हणतात त्याला, सुरुवातीला आपण एक रोल प्लेइंग करत असतो दुसऱ्या माणसाला आपण आवडण्याचं, आपल्या नकळत म्हणजे जाणीवपूर्वक नाही, आवडून घेण्यासाठी. पण एका बाजूला ते थोडंसं नातं स्थिरस्थावर झालं की ते करण्याची गरज संपते, कारण आपल्याला हवा तर माणूस आपल्याला मिळाला आता. मग आपला तो रोल प्लेइंगचा मुखवटा बाजूला पडतो आणि खऱ्या गोष्टी बाहेर यायला लागतात आणि मग तेव्हा गोष्टी जरा अडचणीच्या होतात. माझा एक मित्र आहे, तो म्हणाला की त्यांचं फार पटकन लग्न जुळलं, प्रेमातच जुळलं, पण फार पटाकन असं. तो वरच्या मजल्यावर असा एका कार्यक्रमावरनं उतरत असताना तरी खालच्या मजल्यावर तिला बघितलं स्टेअरकेसवरनं आणि अशी अक्षरशः हाक मारली आणि विचारलं, सुप्रिया, आणि तिने वळवून म्हटलं, लग्न करशील का माझ्याशी? तर ती म्हटली, खाली तरी ये ना तिथनं, एका प्रतलावर तरी एका लेवलला येऊन बोला. आणि ती म्हटली काहीतरी काय असं वगैरे. पण संभाव त्यांचं ते जुळलं आणि लग्न होऊन ते गेले. तर मी त्याला म्हटलं, अरे तू इतक्या पटकन सगळं ठरवलंस, तुला आता कसं वाटतंय? तो म्हटलं काही कळतच नाही, एका कपाटात एका बाईचे कपडे आहेत आता अचानक. तर काय करू मला, म्हणजे चुकलो का काय खाली विचारायला पटकन, असं वाटलं मला आता. संदेशच्या बाबतीत मला आता एक विशेष सांगावं असं वाटतं. जेव्हा मी 17व्या वर्षी त्याला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का, तर मला म्हणाला, अगं हे लग्न ठरवण्याचं वय असं तुला वाटतंय का? तर मला नाही, माझं ठरलंय वगैरे. तर तो म्हणाला ओके. आणि मग नंतर सत्यदेव दुबेजी माझे अभिनयातले गुरु, ते मला म्हणायला लागले की तू NSD ला जा, राष्ट्रीय नाट्य विद्यालय. तर मला हा आवडत होता. तर मी म्हणलं ह्याच्यापेक्षा दूर कुठे आता मी दिल्लीला जाऊ. तर मी आईला म्हणलं, आई मी नाही जाणार, मला आता नाटकातला येतंय ग, मला काही शिकायची गरज वाटत नाहीये. तर दुबेजी मला म्हणाले, मी तुला थोबाडीत देईन जर तू गेली नाहीस तर, तुला जावं लागेल. सो या सगळ्यानंतर संदेशने एक वाक्य मला सांगितलं होतं जे मला खूप लक्षात आहे आता आजच्या विषयाला अनुसरून. आनंद काका, तो मला म्हणाला, अमृता, मला असं वाटतं की आत्ता आपण एकमेकांना आवडतो आहे, पण तुझं वय आता 17-18 आहे. कदाचित तू दिल्लीला जाशील, तुला इट इज पॉसिबल की तुला दुसरं कोणीतरी आवडू शकेल, कारण आणि आपल्यात कदाचित एक केवळ आकर्षण असेल, कारण लग्नाचा डिसिजन खूप मोठा असतो. सो ह्या मुलाने, तो तेव्हा फार नाही, तू 23 होता असा काही खूप मोठा, तरी पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की तू दिल्लीला जा, तू मनाने मोकळी आणि ओपन राहा. जर तुला दुसरं कोणी आवडलं तर तू माझं दडपण घेऊ नको की अरे आता मी याच्याशी लग्न ठरवून ठेवलंय. आणि जर तुला मोकळेपणाने खरंच मनापासून वाटलं 3 वर्षांनंतर, तर तेव्हा मोबाईल नव्हते. म्हणजे मला आठवतंय की मी NSDत रात्री 11 वाजता मला मनातनं वाटायचं संदेशचा बहुतेक फोन येईल का, आणि तिथे पब्लिक बूथ होता जिथे संदेशचा फोन यायचा. सो अशा काळात हे नातं टिकणार आहे की नाही, म्हणजे दूर राहिल्यावर आपण, तर संदेशने मला तेव्हा सांगितलं होतं, तू परत आल्यावर आपण ठरवूयात आणि तू मोकळ्या मनाने जा, आणि खरंच तुला कोणी आवडला तर तू मला येऊन सांग, आय विल बी एबल टू टेक इट. आणि मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, फारच मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला ना त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय होतं हे जाणून घ्यायला आवडेल. नाही काय गमतीचा भाग आहे, काय काय आपण तारुण्याच्या नशेत असतो तेव्हा आपण काही गोष्टी जरा हुशारीच्या करून जातो, फार काही त्याच्यात डोकं चालवलं नव्हतं, जे सहज आपल्याला नॅचरली वाटतं. कारण आमची मैत्री आधी झाली होती प्रेमाच्या आधी, हा एक भाग महत्वाचा होता. कारण वर्कशॉपमध्ये दुबेजींच्या आम्ही सगळे एकत्र काम करायचो, त्यामुळे होतं काय की तुम्ही पार्टिसिपंट वेगवेगळे असल्यानंतर तुमचं त्यांच्याबरोबर एक वेगळं मैत्रीचं बॉन्डिंग पण तयार होतं. मग त्याच्यातनं पुढे गेलं. तर मला असं वाटतं की आमच्या प्रेमामध्ये पहिल्यांदा मैत्री झाल्याचा कदाचित तो ऍडव्हान्टेज असावा, की मला असं वाटलं की हा म्हणजे छान आहे आपलं सगळं, पण अजूनही तू जगच एक्सप्लोर केलेलं नाहीस ना, अजून तशी लहानच होती 17 वर्षाची, म्हणजे अजून जाय आणि NSDला जाणार तिकडे. आणि त्यावेळी मी इंजिनियर झाल्यामुळे मला पण माझं काय होणार माहित नव्हतं, या कलेच्या क्षेत्रात येणार वगैरे माझं तर अजिबात ठरलेलं नव्हतं.
मी इंजिनियर झालो होतो आणि मी भारत फोर्जमध्ये नोकरीला लागलो होतो आणि मी नोकरी करत होतो तिथे. तर मला पुढे काय करायचं आयुष्यात हे अजून माहीत नव्हतं. तर जेव्हा मला स्वतःला अजून माझ्या आयुष्याचा आकार काय द्यायचा हे माहीत नाहीये, तेव्हा आपण दुसऱ्या माणसाला असं बांधून ठेवणं हे काही खरं नाही, अशा प्रकारचं भावना होती. मला वाटतं याच्यातला विचार खूप महत्वाचा आहे. हो, मला खूप अजूनही वाटतं. म्हणजे कारण त्यावेळेला मला हवंय हे व्हायला, पण ते सक्तीने न करणं आणि समोरच्या व्यक्तीला तो स्वीकार करण्यासाठी वेळ देणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मला काय वाटतं की जर नात्यामधला हा स्वीकाराचा भाग जर असेल आणि वाढत गेला तर सत्तेचा शिरकाव कमी होईल. पण तसं झालं आनंद काका. मला या कार्यक्रमाविषयी पण कृतज्ञ वाटतंय की त्या निमित्ताने आपण मागे त्या दृष्टीने वळून पाहतो, त्या चष्म्याने वळून पाहतो ना. म्हणजे तुझ्या विषयाच्या चष्म्याने जेव्हा आता मी याच नात्याकडे बघित नाही का, वेगवेगळ्या चष्म्यांनी आपण त्या नात्याकडे पाहू शकतो. तर मला ते लक्षात आलं की सुरुवातच तिथून झालेली असल्याने, संदेश म्हणला तसं मैत्रीची आणि मोकळेपणाने बांधून ठेवण्यात, म्हणजे तो धागा करकचून नव्हता बांधायचा आम्हाला. हो, म्हणजे तो हात असा नाही की फरफडत खरोखर येतोय असा नव्हता तो. बरोबर. पण असं असताना सुद्धा ही जी मोकळीक तेव्हा त्यांनी मला दिली की तुला दुसरा कोणी आवडू शकतो आणि हे मला समजू शकतो. तीच मोकळीक मला आज तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की ती मोकळीक मला शिकायला थोडा वेळ लागला. म्हणजे मला कोणी दुसरा मुलगा आवडला, लग्नानंतर सुद्धा जर मला कोणी आवडलं तर मी त्याला सांगू शकायचं की मला हा आवडला, हा मला आवडतो आहे. परंतु तेच त्याला जर झालं तर ते मला घेता यायचं नाही. आणि मग मला ते एक पोझिशन म्हणा, त्यातनं भांडणं किंवा त्यातनं एक इन्सिक्युरिटी हे मला वाटायचं. सो ते कुठेतरी मी शिकत गेले की अरे जी मोकळीक त्यांनी मला दिली आहे तीच मला त्याला देण्यासाठी मला माझ्याबरोबरचं नातं सुधारावं लागेल हे माझ्या लक्षात आलं. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला बांधायला जातो तेव्हा त्याला बांधत असलो तरी आधी आपण स्वतःला बांधलेलं आहे आणि आपला स्वतःवर विश्वास नाहीये हे मी जेव्हा स्वतःला जेव्हा जोखलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. अनेक नात्यांना मी पाहिलंय की जेव्हा दुसऱ्यावर हा ब्लेम दिला जातो, म्हणजे जवळची मैत्री सुद्धा जरी असेल तरी काही बायकांना आपल्या नवऱ्याची किंवा नवऱ्यानं आपल्या बायकांची पुरुषाशी असलेली मैत्री ह्याच्यातनं कुठेतरी ती सत्ता की नाही तू माझी आहेस आणि तू नाही करायचीच मैत्री, म्हणजे तिथे ती सत्ताचा शिरकाव कुठे होतो हे जे तू म्हणालास. म्हणजे मी असं स्त्री पुरुष म्हणू नये पण जनरली मी असं म्हणेन की आपल्याकडे पुरुष सत्ताक संस्कृती असल्यामुळे ते पुरुषांच्या बाजूने कधी कधी जास्ती असतं ती सत्ता, यु नो असं. परंतु स्त्रियांच्याही बाजूनी असते हे मी पाहिलं, माझ्या स्वतःवरनं पण मी जोखलं. मग मी आतमध्ये वळून त्याचा अभ्यास केला की अरे मग ही असूया आत्ता मला का वाटते आणि ह्याचा त्याच्याशी संबंध आहे, त्याच्या त्या नात्याशी संबंध आहे का ह्याचा माझ्याशी संबंध आहे. आणि हे महत्वाचं आहे खूप असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे बऱ्याचदा ती सत्ता आपण दुसऱ्यावर गाजवत असताना त्याचा संबंध मात्र तो आपल्या स्वतःशी असतो. अगदी खरं आहे. हे मला खूप जाणवलं आमच्या नात्याकडे बघताना. आणि हळूहळू आम्ही खऱ्या अर्थाने त्यातनं म्हणजे मीही स्वतःला मोकळं करत गेले आणि तोही मोकळा करत गेला. म्हणजे ना प्रेमाने सतत प्रेमळ दिसलंच पाहिजे, हा अट्टाहास सोडणं फार गरजेचं आहे नाही का. क्या बात आहे, वा आनंद, खूप आवडलं मला. कारण नाहीतर मग काय होईल की प्रेमाने सतत प्रेमळ दिसलेच पाहिजे म्हणजे मग फारच गुढीगुढी होईल ते सगळं. तर ज्या गोष्टी टोचणाऱ्या असतात त्या टोचणाऱ्या गोष्टींना आतमध्ये वळून पाहणं की ही गोष्ट मला का टोचते, रादर दॅन सेइंग की तुझ्यामुळे ती गोष्ट मला टोचते, हे खूपदा होतं ना, हे खूप वेळा होतं. मला त्याच्यामध्ये काय वाटतंय की मैत्रीचा धागा आणि त्याच्यातून येणारा स्वीकार हा बऱ्याच वेळेला तुम्हाला दिसताना गोष्टी जरी खूप भिन्न दिसत असल्या तरी आतमध्ये कुठेतरी त्याचं इंटिग्रेशन कुठेतरी मिळतं. ते इंटिग्रेशन कुठे मिळतं असं मला वाटतं की ते व्हॅल्यूज मध्ये मिळतं. म्हणजे मला कसं जगायचं आहे त्याच्यामध्ये ते मिळतं. मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आठवली की डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग हे आपल्याला माहितीच आहे अर्थातच. तर अभयदादाचं जे बॅकग्राऊंड होतं ते सगळं गांधीवादी अशा सगळ्या आश्रम संस्कृतीकडनं गेलं होतं. वेळेस राणी वहिनी ही सर्जनची मुलगी, खूपच अशा उच्चभ्रू आणि खूप अशा सधन अशा कुटुंबातून आली होती.
आणि ते मेडिकल कॉलेजमध्ये भेटले आणि त्या दोघांचं प्रेम जमलं. आणि राणीबाईंनी खूप छान सांगते की अभय म्हणाला की माझ्या आईवडिलांना भेटायला जायचंय. तर हा मला कुठे घेऊन गेला असेल आईवडिलांना भेटायला, तर नागपूरच्या जेलमध्ये, कारण इमर्जन्सी चालू होती. आणि अभयदादाच्या आई बाबा जेलमध्ये होते. तर तो तिच्यासाठी फुल असा कल्चर शॉक होता की सासू सासऱ्यांना भेटायला कुठे जायचंय, तर जेलमध्ये जायचंय. आज ती खूप छान असं सांगते, पण आपण लक्षात घेऊ शकतो की त्यावेळेला ती त्या चॉईसवरती ठाम का राहिली असेल. तर तिला कुठेतरी हे लक्षात आलं होतं की आपल्या दोघांचं आयुष्यातलं गोल जे आहे ना ते एक आहे. आणि हे जे दिसणारे भेद आहेत जीवनशैलीमधले, वातावरणामधले, ते भेद आहेत ना ते वरवरचे आहेत. आणि मग हे अर्ध उदाहरण झालं. पुढचं अर्ध उदाहरण छान आहे लग्न झाल्यानंतरचं, की तेव्हा तुम्ही भिन्नतांचा स्वीकार कसा करता. आमची राणीबाईनी आहे ना ती इतकी सुंदर भक्ती करते. म्हणजे ती ना तिच्या बागेतली रोज फुलं आणते, त्याचे स्वतः हार करते, ते हार घालून ती तिच्या देवाच्या समोर भक्ती करते. वेरच अभयदादा हा एकदम बुद्धिवादी आणि म्हणजे बघितलं त्याने या सगळ्या अध्यात्माकडे तरी सुद्धा बुद्धिवादाच्याच दृष्टिकोनातून बघणार अशा टाईप. पण मी जेव्हा त्यांच्यामधलं हे वरवर दिसणारा भेद आहे, पण शेवटी त्या दोघांची त्यांच्या ध्येयाप्रती असलेली आस्तिकता ही तीच आहे. हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा मग सत्ता कमी येते. म्हणजे जितका स्वीकार जास्त आणि वरवर दिसणाऱ्या भेदांच्या मागे इंटिग्रेट करणारं काय आहे तुला आणि मला, हे जर कळलं नात्यामध्ये तर मला वाटतं सत्तेचा शिरकाव कमी होईल. बोल. मला खूपच हे तुझं उदाहरण खूप मला आवडलं. आणि कुठेतरी आमच्या दोघांची सुरुवात पार्टनर्स नावाच्या एकांकिका लिहिण्याने झाल्याने आम्हाला पार्टनर्स नावाची एकांकिका लिहिली यांनी, आणि मी ती दिग्दर्शित केली. तू दिग्दर्शित केली ती तेव्हा जळगाव वाचनाकांड झालं होतं त्याच्यावरती ती होती. तर मला असं वाटतं त्यामुळे दोघांचं कॉमन काहीतरी काय असणार आहे, इथूनच ते नात्याची सुरुवात होणं. पण मला तू आत्ता एक खूप चांगला मुद्दा मांडलास की ही सत्ता जी जेव्हा लग्न होतं ना तेव्हा ही सत्ता फक्त एकमेकांवर राहते असं नाही, तर आपल्या घरचे जे असतात, आपली संस्कृती, आणि आपण आपल्या घरची सगळी संस्कृती ती घेऊन येतो ना. आता फॉर एक्झाम्पल आमच्या दोघांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या घरी म्हणजे आई बाबांच्या इथे घरी देव वगैरे काही नाही, पण संदेशचे आई बाबा खूप त्यांचं म्हणजे आमच्याकडे खूप काय म्हणायचं रे सणवार साजरे केले जातात. पण त्याच्या आई बाबांनी पण मला मी जशी आहे ना तसं स्वीकारलं. मग त्यांनी ती सत्ता माझ्यावर नाही टाकली की म्हणजे कधी कधी माझ्या प्रयोगामुळे जर मी एखाद्या सणाला घरी पोचले नाही तर त्यात कुठल्या सत्तेचं राजकारण झालं नाही माझ्या घरात. आणि हे मला खूप महत्वाचं वाटतं. अगदी बरोबर. तर ते आई वडील कधी आपल्या दोघांच्या मध्ये येतील आणि त्यांची पण एक हे पण होत असतं घराघरात. मी बघते की आईने असं सांगितलं म्हणजे आमच्या नाटकात पण ते आहे की सतत मला आईचा फोन येत असतो. आणि बऱ्याच पुरुषांना असं वाटत असतं की त्या बायकोला आईचा फोन आला की एक तासभर ते फोन चालू राहतात आणि मग आई काहीतरी सांगते आणि मग ते काय त्यातनं काहीतरी ती मुलगी वागत राहते. सो ते राजकारण जे व्हायला लागतं ती एक सत्ताच आहे बरं का. हो ना, आहे ना, म्हणजे नक्कीच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कधी कधी आपल्याला इथलं गव्हर्नमेंट हे करतं असं वाटतं, तसं ते आईचं गव्हर्नमेंट मुलीचं गव्हर्नमेंट चालवायला लागतं आणि मग सगळ्या सत्तेवर त्याचा खूप परिणाम होत असतो नाही का. सो त्याच्यामुळे ती आई जरी इथे येत नसली फिजिकली तरी सुद्धा प्रेमाच्या सत्तेमध्ये तिचा प्रेझेन्स असतो, मुलीकडनंही कधी कधी मुलाकडनंही, म्हणजे नाही का. मला एकदम आता हे आठवलंय वुडी ॲलनचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये नवरा बायको त्यांचं लग्न झालंय आणि ते बेडवर झोपलेत आणि कॅमेरा असा वर जातो आणि आता ते दोघं झोपलेत तेव्हा आपल्या लक्षात येत थोडे थोडे आवाज येतात. असे कुठले आवाज येतात, कोण बोलते असं येतं. कॅमेरा हळूहळू वर जातो तर तो अर्थातच ॲबस्ट्रॅक्ट सीन आहे, म्हणजे कल्पनेतला सीन आहे की असं होतं, मनातलं प्रदर्शन आहे. आणि ते काहीतरी नवरा बायको एकमेकांशी बोलतात, खूप वेगवेगळे आवाज येत आहेत. कॅमेरा हळूहळू वर जातो तेव्हा असं दिसतं की त्या नवऱ्याच्या बाजूला त्याचे आई वडील झोपलेत आणि बायकोच्या बाजूला तिचे आई वडील झोपलेत आणि तेही बोलतायत सायमल्टेनियसली.
आणि आपल्याला आता हा वुडी ॲलनचा विनोदाचं त्यांनी ते प्रदर्शन केलंय, पण आपल्याला माहिती नसतं की आपण एकमेकांशी बोलताना कितीदा आपल्याला जे डोक्यात आपण लहानपणापासून बसवलेले तेच नकळत बोलून जात असतो. आपली म्हणून जी मतं असतात ती बऱ्याचदा माहितीच नसतात. आपल्याला जे फीड केलेलं आहे कॉम्प्युटरमध्ये तेच नकळतपणे आपण बोलत जातो आणि मग त्याची कळतही नाही की आपण हे ऑटो पायलटवर करतोय. किती खरोखर लिटरली आई वडील बोलत असतात आपल्यामधनं किंवा अजून कोण कोण बोलत असतात. त्यामुळे तो सीन म्हणून खरंच किती कमाल सीन आहे, पण तो सरियली आपल्यात घडत असतो असं मला वाटतं आणि त्यातनं ती सत्ता सुरू होऊ शकते. नाही, आता तुम्ही दोघे जण एका मोकळेपणाने नात्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला आणि करता. त्याच्यामधून तुम्हाला हे मॅच्युरिटीचे क्षण सुद्धा मिळतात. पण आपण असे मॅच्युअर स्वतःला समजत असताना जेव्हा गटांगळ्या खातो त्याच्याबद्दल बोलूया. तसं सोकॉल्ड मॅच्युअर असं वागण्याचं बर्डन मी कधी घेतलं नाही, कारण त्याचा एक स्ट्रेस असतो. मग मला त्याही पेक्षा जास्ती ना, मग मी तुला म्हटलं तसं मी माझ्या असूयेविषयी मनातल्या मनात ठेवून वरवर मला कसं काही वाटतच नाहीये दाखवण्यापेक्षा मी हा चॉईस घेतला की कदाचित संदेशला हे कळेल की नाही मला माहित नाही, पण मला हे बोलणं गरजेचं वाटतं. हो, यु नो. आणि त्यातनं कुठेतरी आमचे हात हातात राहिले असं मी म्हणेन. कारण रादर आपण मी असूयासारखं का म्हणते माहितीये, कारण मला असं वाटतं की ती भावना आहे ना, ती सगळ्यात सत्तेला जन्म देण्याच्या कुठेतरी मुळाशी असते. अगदी बरोबर आहे असं मला वाटतं. म्हणजे सासू सून पण असेल, नवरा बायको पण असेल, ते सासूला असं वाटतं की अरे माझी पावर जाते का, मग त्या सुनेच्या असूयावरनं ती तिची सत्ता चालवायला जाते. आणि म्हणून मी असूया या भावनेचा परत परत उल्लेख करते आहे. हो, कारण ना बघ, सत्ता कधी येते तर सत्ता आणि विषमता ह्यांचं नातं आहे ना. जर समता असेल तर सत्तेला कारण नसतं. त्यामुळे विषमता येते म्हणून सत्ता येते. तेव्हा मुद्दा तू जे केलंस ना, ते जरी तू म्हणालीस की मी मॅच्युअर नाही किंवा तसं मला, तर ते दाखवण्याची गरज नसते. तू स्वतः विचार केलास ह्याच्यातच मॅच्युरिटी आली. पण माझा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला मॅच्युअरली वागण्याचं, चॉईसेस घेण्याचं, नात्याकडे बघण्याचं सुद्धा टेन्शन येऊ शकतं किंवा आपण त्याच्यामध्ये जोरदार चूक करू शकतो, आपटू शकतो. तर त्याबद्दल म्हणजे मला असं वाटत नाही की कुठलंही नातं असं टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय पुढे जात असेल, आणि जे म्हणतात ते खोटं बोलतायत असं मला स्पष्ट वाटतं. म्हणजे असं कसं शक्य आहे की दोन माणसं एकत्र आली आणि त्यांना जर, मग ते कुसुमाग्रजांच्या कवितेसारखंच होतं, लग्न व्हावया पूर्ण यशस्वी एक असावी शर्त, लग्न व्हावया पूर्ण यशस्वी एक असावी शर्त, एक पक्ष अतिमठ्ठ असावा, दुजा असावा धूर्त. तर आता असा जर मठ्ठपणा आणि धूर्तपणा जर नसेल तर तकाचकी होणारच आहे. ते बऱ्याचदा एका मॅनीमध्ये दोन तलवारी ठेवल्यासारखं परिस्थिती येणारच आहे. आणि मला आठवते की हे कळतच नाही अनेकदा, म्हणजे आपल्याला राग येतो. आणि खरं तर म्हणजे आता आम्ही जे नाटक करतोय पुनश्च हनीमून, ते अनेक आमच्या आणि आमच्या मित्रमैत्रिणींच्या अनुभवातनं, म्हणजे असं आपण आता हे करत असताना मला ते सापडलेलं आहे आणि ते लिहिलेलं आहे. आणि त्या नात्याची गोष्टच अशी नाटकाची की त्यांच्या नात्याला आलेलं साचलेपण घालवण्यासाठी एक कपल पुनश्च हनीमून, पुन्हा त्या हनीमूनला आपण जो हनीमून पिरियड घालवला तेव्हा कसं सगळं मज्जा होती, ते कसं काय होतं हे शोधायला जिथे ते आधी हनीमूनला गेले होते माथेरानला, तिथेच ते पुन्हा जातात आणि मग तिथे जाऊन त्यांच्या नात्याचा सगळा तो आलेख मांडतात. तर तो एका प्रकारे माझा स्वतःचा सुद्धा स्वतःकडे बघण्याचा, आमच्या नात्याकडे बघण्याचा आणि आजूबाजूच्या नात्यांचा, की सुरुवातीला हनीमून पिरियड असलेला जातो कुठे, एवढा राग का येतो, हे सगळं त्याच्यात आहेच. भांडणं का होतात हा सगळा ठोकताळा त्या नाटकामध्ये मांडलेला आहे. आणि कडा भांडतो आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात आणि नाटकातही. पण त्याच्यात सुद्धा संदेश, आमची सुरुवातीची भांडणं अशी असायची, मलाही कळत नसायचं कसला राग आलाय, पण मी याच्याशी अबोला धरलेला असायचा. आणि माझी ना अशी एक सवय होती, असं ओठाला धरून मी अशी बसलेली असते आणि माझा हात असा ओठाकडे गेला की संदेशला लक्षात यायचं की नाही, बसलेली नाही, रस्त्यावर वगैरे असं एके ठिकाणी स्टील पोज मध्ये नुसतं असं बरेच. आणि तुम्ही रस्त्यावर अशी कपल्स बघत असेल ना की मोटरसायकलवर असा तिरका, हा मोटरसायकलवर असायचा आणि मी फक्त अशी, आणि एक तास मी आपलं समजून काय झालंय काय
कशामुळे रागवलीयस? आणि तिची अवस्था की तुझं तू समजून घे. मला असं वाटतं तू मोटरसायकलवर एका पायावर किती वेळ समजून घ्यायचं माणसाने. खरं सांगायचं तर मला खूप राग यायचा आणि मला तेव्हा ही अपेक्षा होती की ह्याचं यांनी समजायला पाहिजे. म्हणजे माझ्या ना प्रेमाविषयीच्या सुद्धा ज्या अपेक्षा होत्या किंवा त्यातनं सुद्धा आमच्यात ते सगळं गडबड व्हायला लागली होती की अरे आपण न सांगता त्या माणसाला कळायला हवं. मला असं वाटायचं की बरोबर अपेक्षा आणि त्या अपेक्षांवरतीच पुढे इतकी भांडणं होत जातात ना पुढे. मग शेवटी मी हा ओठावरचा हात जेव्हा काढून जेव्हा मी बोलायला लागले ना तेव्हा खूप आमच्यात तो हात काढून मला जेव्हा बुक्की मारायला शिकली ती संदेश तेव्हा मग नातं थोडं पुढे गेलं. संदेश काहीतरी बोलू नको. अगं मजा थोडं नाही अशी मजा मी खपवून घेणे. कळलं तुम्हाला कुठे जात असेल हात आता. जिभेच्या मागे हात. आता मला सांगू दे सत्याचं राजकारण. हा हसून बोलतो म्हणून त्यांनी मी बुक्की मारल्याचं मजा केलेली तुम्हाला चालली आणि मी रागावून बोललो म्हणून लगेच तुम्ही माझ्याकडे असं बघताय सगळेजण. चालणार नाही. याला म्हणतात सत्याचं राजकारण. हसून केली तरी ज्येष्ठाच होती तसं चालणार नाहीये. पण एक गमतीचा भाग म्हणजे तो सोडून त्याच्यामध्ये जर सिरियसनेस की काही वेळा इतके ताणाचे प्रसंग येतात आणि समजायलाच येत नाही की नेमकं काय करायचं काय. तेव्हा असे इतका अवघड काळ असतो की अक्षरशः त्या नात्याच्या भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटतं अक्षरशः. म्हणजे आणि त्रास होतो म्हणजे की काय ह्या माणसाला कळत नाहीये. इतकं सगळं मी पोटतिडकीने सांगतो कळत कसं नाही आणि त्यालाही तेच वाटत असतं. ऑन टॉप ऑफ इट. नाही एकदा तर असं आमचं इतकं कडाक्याचं भांडण झालं इतकं आणि काही काळ विषय सुद्धा महत्वाचे नसतात. मी माझं बरोबर आहे हा एक फार महत्वाचा विषय असतो आयुष्यात की सोडायचाच नसतो माझा मुद्दा. आणि मला असं वाटतं इतकं साधं कसं कळत नाही ह्या की मी बरोबर आहे. अशाच एका कुठल्या तरी याच्यात काही काळामध्ये भांडणं मोठी होऊन बसतात. तर मला त्या काळात मी सिगरेट ओढायचो आता सोडली म्हणजे ते. पण मला इतका राग आला तिचा की मला असं वाटलं जर शक्य असतं तर मी हिला त्या भिंतीत चिंडला असं. इतकं राग आला पराकोटीचा. लकीली रागाचवर तेवढं नियंत्रण होतं की मी तिथे न थांबता निघून गेलो. म्हणजे बघा ना आता सुद्धा मला केवढं होते म्हणजे माईक आपत्त होते आठवणीने सुद्धा एवढं होते दगदगायला. तर तिथे मी त्या क्षणी मला इतका राग अनावर झाला की म्हटलं आता या ठिकाणी मी थांबलो तर मी आयदर हिला मारेन किंवा स्वतःचं डोकं तरी आपटेन. म्हणून मी तिथनं घराखाली निघून गेलो. आणि मग तिथे माझा ओळखीचाच ते पान टपरीवाले ती आणि ते व्यसनाचं एक साईड बाय साईड स्टोरी. ते गेलं की लगेच तुमच्या ब्रँडची सिगरेट देतात. पोडा वा व्यसनी अजून म्हणून. तर ते आपली सिगरेट ओढताना मला असं वाटलं एका पॉइंटला की एवढा वेळ आपण भांडतो पण खऱ्या अर्थाने आपण तिला काय हवं एकदा ऐकूया ना. वा. आणि मग मी वरती आलो आणि तिला म्हटलं काय म्हणायचंय नेमकं बाबा तुला असं. पण हे पण महत्वाचं आहे की इतका राग येतो की हिंसा करावीशी वाटते पण ती न करता त्याचं निघून जाणं हेही मला सत्तेच्या राजकारण. मी खूप म्हणजे मला आठवतं मी एका शूटिंगला गेले होते आणि तिथे एक असिस्टंट डिरेक्टर होता आणि त्याची काय म्हणायचं त्याची प्रेयसी आली त्याला भेटायला आणि ते दिवसभर असे गुलू 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 खूप बोलत होते. मला असं वाटतं की ते क्यूट हाऊ नाईस असं खूप गोड गोड ते बोलत होते. आणि रात्रीच्या वेळेला मी झोपलेले असताना मला काही भांडणाचे आवाज यायला लागले आणि मारण्याचे आवाज यायला लागले. हां. सो मी ते कीहोलमधनं बघितलं तर मला असं वाटलं की ते एकमेकांना मारतात का असं म्हणून मी एकदम दारू म्हणलं काय चाललंय. तर ते दोघं एकदम असे हे झाले आणि ते निघून गेले. पण मला लक्षात आलं की तो तिला मारत होता. पण दुसऱ्या दिवशी परत देवर शेअरिंग एक आईस्क्रीम ते एकमेकांत वाटून खात होते आणि मला असं वाटलं बापरे हे जे आहे ना म्हणजे मला इनफॅक्ट मी तुला तो अजून एक किस्सा सांगितला होता की मी एकदा रस्त्यावरनं चालत चाललेली असताना एक मुलगा एका मुलीला मारताना मला दिसला आणि मी म्हटलं काय चाललंय इथे असं म्हणून मी त्याला ओरडायला गेले. तर ती मुलगी मला म्हणाली तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं नाही तो माझ्यासमोर तुला मारतोय आणि मी हे नाही घडू देणार ना. ती म्हणाली पण मला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी एकदम गप्प झाले आणि मी शांत झाले आणि मला काही कळलं नाही का. पण तो मला असं वाटलं की बापरे म्हणजे ही हिंसा जेव्हा त्या प्रेमात यायला लागते त्या सत्तेनंतर हिची ही हिंसा आणि त्या भीतीतनं मला लक्षात आलं ते मुलगी असं का करते. नंतर मला आधी तिचा राग आला होता. नंतर जेव्हा मी तिच्या बाजूने विचार केला म्हणजे ॲज अन ॲक्टर मी तिच्या शूजमध्ये जाऊन जेव्हा विचार केला की ती असं का म्हणाली तर माझ्या असं लक्षात आलं की आत्ता रस्त्यावर मी तिची साथ द्यायला तिथे आहे पण तिला माहिती आहे जेव्हा घरी ती त्याच्याबरोबर एकटी असेल तेव्हा जर आत्ता तिने त्याची साथ सोडली तर तो तिला दुप्पट मारणार आहे. आणि म्हणून तिने मला सांगितलं की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जा. आणि मला इतकं वाईट वाटलं ह्याचं की त्या सत्तेचं जेव्हा त्या हिंसेत रूपांतर व्हायला लागतं तेव्हा
जे गोंधळ घालतात आणि मग ती बाई ते लपवायला लागते आणि मग ती ते बाहेर येऊ देत नाही आणि मग ती सगळ्यांना दाखवत असते की सगळं कसं चांगलं चाललंय आणि मग ती ते वळ म्हणजे माझ्या काही ऍक्ट्रेस मैत्रिणी नवरे मारतात तेव्हा ते वळ जेव्हा मेकअपने लपवताना मी बघते ना, ते सगळ्यात दारुण दृश्य वाटतं मला. आणि जेव्हा त्या मुली पैसे कमवणार आहेत बरं का, त्यातल्या काही मुली त्यांच्या नवऱ्यांना पोचणं म्हणजे मला असं वाटत नाही की ठीक आहे तुम्ही नवऱ्याला पोसा जर त्या प्रेमातनं ती जर सत्ता तुमच्यात नसेल इट्स फाईन अँड इट्स ब्युटिफुल. असं काही नाही की फक्त बायकोनीच नवऱ्यानेच बायकोला पोचलं पाहिजे, यू कॅन. पण तुम्ही पैशाने त्याच्यावर अवलंबून नसताना सुद्धा जेव्हा ती हिंसा तुम्ही घेता आणि केवळ एका पुरुषामुळेच एका स्त्रीचं आयुष्य पूर्ण होतं या कुठल्या तरी वाटण्यातनं तुम्ही ते सगळं घ्यायला लागता आणि ती सत्ता तुम्ही सहन करत करत तुम्ही ते मेकअप करताना जेव्हा मी त्या मुलींना पाहिलंय ना, तेव्हा मला फार हार्टब्रेकिंग झालेलं आहे ते सत्तेचं हे परामर्शन. 2-3 आपण कॉन्सेप्ट बघूया. पहिलं काय आहे ना, की तू म्हणालीस तशी सत्ता आहे ना, ती माणसाची खूप आदिम प्रेरणा आहे. ती कशातून आली तर विज्ञान आपल्याला असं सांगतं की अगदी प्राण्यांच्या मध्ये सुद्धा टेरिटरी ही संकल्पना आहे आणि टेरिटरी म्हणजे माझी टेरिटरी. तर ती संकल्पना प्राण्यांच्या मध्ये त्या जीवशास्त्रीय टेरिटरीमधनं सुरू होते आणि त्या टेरिटरीमध्ये असणारे सगळे माझे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे ही टेरिटरीची संकल्पना माणूस जेव्हा उत्क्रांत झाला तेव्हा त्याने मनाच्या परिघात आणली आणि मग माझ्या भावनिक परिघामधले सगळे माझे आणि ते माझे म्हटल्यावरती ते वेगळे कसे वागू शकतात. तुझे मगाशी म्हणालास की मी बरोबर आहे हे जे विधान आहे ते मी बरोबर आहे आणि तुला दुसरा विचार करण्याचं स्वातंत्र्य नाही कारण तू माझा आहेस किंवा तू माझी आहेस. म्हणजेच काय होतं की आपण त्या आदिम प्रेरणेकडून त्या भावनिक परिघात आलो खरे, पण इथून तिथं जायची सीमारेषा ही आपल्यामध्ये खूप धुसर होते माणसांच्या मध्ये. म्हणजे आपण आदिमतेकडे जातो त्यावेळेला ती हिंसा शारीरिक बाजूने येते, पण जेव्हा ती शारीरिक येत नाही तेव्हा शब्द सुद्धा तेवढेच वळ काढणारे असू शकतात. वा वा वा. म्हणून आपल्याला डोक्यात असं ठेवायला लागतं की प्रत्येक नात्यामध्ये एक आदिमता पण डोकावू शकते आणि त्याचा कुठेतरी स्वीकार आणि त्याचाही स्वीकार ओपनली की नात्यामध्ये आदिमता सुद्धा डोकावू शकते आणि त्याचा स्वीकार त्या लेव्हलला केल्यावरती मला नात्यामध्ये ना हे बायोलॉजिकल आणि इमोशनल असं दोन करावं लागतं. माझी टेरिटरी ही मी तयार केली, आता ती भले मानसिक असेल पण त्या टेरिटरी मधून माझं स्वामित्व ही भावना निर्माण झाली. आणि गंमत आपण सत्ता हा शब्द वापरतोय, त्या शब्दाचा खरा अर्थ काय माहितीये का? सत्ता म्हणजे अस्तित्व. जे अस्तित्वात आहे ते सत्ता असा खरा त्या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे आपण या सत्तेमुळे सत्तेकडून लांब 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 जातो. आणि ह्याच्यात तू म्हणतोस तसं ना, सत्ता म्हणजे असणं हे जे तू म्हणतोस, पण ह्याच्यात आपल्या मनात हे कधी यायला लागतं की आयदर तू असू शकतोस किंवा मी असू शकते, असं का? दोघांची म्हणजे एक ते, आणि लहानपणापासून मी बघते, आता नवरा बायको मधलं एक झालं, पण बहीण भावांची जी रायव्हलरी असते, सिबलिंग रायव्हलरी जी आपण वाढवताना सुद्धा आपण ते बोलत होतो ना की एक तर त्याला मिळणार आहे किंवा तुला, असं का आहे? म्हणजे ते आयदर ऑर जे होत जातं त्याच्यात ती सत्तेची नाही मला पाहिजे मला पाहिजे. आता बघा मग या आदिम प्रेरणेमध्ये टेरिटरीच्या अनेक गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये मग पुरुष प्रधान व्यवस्था सुद्धा आली. त्या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये आलेली विषमता सुद्धा आली जी नात्यांच्या मध्ये उमटली. एखाद्याचं जेंडर काय आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, याच्यावरती नात्यांचे नियम ठरायला लागले. तुझं हे मुद्दा ऐकताना माझ्या मनात असंही चालू होतं की पुरुष सत्ताक पद्धतीमुळे आपण असं म्हणतो की पुरुषांची सत्ता बाईवर चालते, हे तर झालंच, पण ऍट द सेम टाइम विशेषतः सासू सुना वगैरे अशा प्रकारात मी असं पाहिलं की त्या सासूची त्या मुलावर सत्ता असल्यामुळे तो मुलगा मग त्या सुनेला म्हणतो की नाही मी माझ्या आईचं ऐकणार, आणि मग ती स्त्री त्या स्त्रीला
म्हणते की माझी सत्ता असणार आहे. सो अर्थात. ते सुद्धा एक वेगळंच काहीतरी राजकारण व्हायला आणि लागलं. दुसरं असं झालं की पुरुषाच्या सत्तेला इतिहासामध्ये समाजात आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये परंपरेने जास्त एक्सप्रेशन्स दिली. स्त्रीच्या सत्तेला भावनेच्या राजकारणाशिवाय वेगळे आयाम मिळाले नाहीत. Well said. आधीच्या Well said. काळामध्ये ह्या सगळ्यामधून आता आपण जेव्हा पाहतोय तेव्हा आजच्या काळामध्ये आपण व्यक्ती व्यक्तीतलं नातं आणि त्यामध्ये स्त्री पुरुषाचं नातं हे बघणं जास्त आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला शास्त्र सांगतं की स्त्री आणि पुरुष हे शरीरामध्ये जसे दिसतात तसे दिसतील वेगळे, पण प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक स्त्रीत्व आणि एक पुरुषत्व आहे. अर्थातच. आणि म्हणून आपण व्यक्ती व्यक्तीच्या नात्याच्या चौकटीमध्ये स्त्री पुरुषाच्या नात्याकडे बघणं ही गोष्ट आज खूप महत्वाची आहे. कारण मग व्यक्ती म्हणूनचा सन्मान पहिल्यांदा येईल. बरोबर आहे. बरोबर. आणि मग आपल्याला डोक्यात हेही ठेवायला लागेल की आपली प्रिव्हियस कंडिशनिंग ही आपल्यामध्ये येत राहणार आहेत. तुझे मगाशी म्हणालास की की आपली जी प्रिव्हियस कंडिशनिंग आहेत की जी आपल्या आई वडिलांनी दिलेली आहेत, समाजानं दिलेली आहेत, ती येत राहणार आहेत. त्या प्रिव्हियस कंडिशनिंग म्हणजे आधीचे संस्कार असा शब्द आपण वापरतो, पण संस्कार म्हटल्यावरती त्यांना आपण ते मदत करणारे आहेत असं पकडतो. पण जे मदत न करणारे बिलीफ्स आहेत ना, ते सुद्धा आपल्या संस्काराचा भाग असू शकतात. आणि त्यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक पाहणं आणि निदान एक्नॉलेज करणं की अरे हे नात्यामधून हे येत आहे. आम्ही दोघं आता तशा अर्थाने एका क्षेत्रात आहोत. हो. आणि तू म्हणालास तसं की आपल्याकडे असं असतं की हे एक अलिखित काही नियम आहेत की पुरुषांनी स्त्रीपेक्षा जास्ती कमवायला पाहिजे. तर माझ्या डोक्यात असं की संदेशच्या मनात हे असं काहीही नसूनही म्हणजे तो एक माणूस आहे जो मला सारखा ना स्त्री दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवायला घेऊन जातो आणि तो म्हणतो की मला असं वाटतं की तुझ्यात एक दिग्दर्शिका आहे आणि तू दिग्दर्शन करायला हवंस. पण जेव्हा मी दिग्दर्शनाचा सुद्धा विचार करते, एकदा मी केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. पण माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी म्हणजे माझ्या घरातनं कुठून हे संस्कार माझ्या मनात आहेत की अरे मी बाई आहे, मग मी कॅप्टन असू शकते की नसू शकते. आणि माझा नवरा आहे मला न म्हणून सुद्धा मला ते कुठून ऐकू येतंय मग. आणि ते आपल्या भवतालातनं समाजातनं इतकं ऐकू येत असतं. फॉर एक्झाम्पल आमच्या नाटकात एक प्रसंग आहे की ती जी बाई आहे ती मीडियात आहे, त्याच्यामुळे तिला लोक ओळखतात. आणि माझा फोटो काढायला कोणीतरी येतं आणि पटकन संदेशला ते म्हणतात सर साईड, तुम्ही फोटोतनं बाजूला व्हा. आणि सगळे हसतात, प्रेक्षक पण हसतात त्या पॉइंटला की पण हे आमच्या बाबतीत घडतं, फटकन तुम्ही त्याला बाजूला व्हा सांगता. सो हे संदेशने किती मॅच्युअरली घ्यायचं म्हटलं तरी एक समाज म्हणून आपण काय वागतो आहोत याचं लोकांना तेव्हा भानही नसतं की नाही तुमच्यावर फोटो आहे तुम्ही जरा बाजूला, अरे बट ही इज अ ह्युमन बिईंग, ही इज फ्रॉम द फील्ड, असा विचार तेव्हा होत नसताना सुद्धा संदेश त्याच्या त्या भावनांना सामोरं गेल्यामुळे आमच्या त्या विषयावरनं काय म्हणायचं स्ट्रेस झाला असता तर मी समजू शकले असते असं मला वाटतं. बिकॉज कुणाहीसाठी मला जरी कोणी असं म्हटलं ना की तू बाजूला हो आणि तर थोडंसं असं वाटतं की अरे ओके ठीक आहे, म्हणजे आपण समजूत घालतो स्वतःची. काय माहितीये का की आपण ज्या पद्धतीने वागायला बघतोय त्या पद्धतीने जग वागेलच असं नाही. याचंही भान आपल्याला नात्यामध्ये ठेवायला लागेल. आणि बऱ्याच वेळेला जग हे एखादी प्रतिमा घेऊन पुढे जाईल, त्या प्रतिमेचा असर परिणाम आपल्या नात्यावरती किती होऊ द्यायचा. एक्झॅक्टली. म्हणजे ते आमच्या मध्ये आलं नाही याला मला असं वाटतं की संदेशचं विजडम जे मी तुला पूर्वीचंही सांगितलं की तेव्हा तुम्हाला म्हणाला की तुला दुसरं कोणी आवडू शकेल, ते विजडम तेव्हापासून त्याच्या ठाई असल्याने आणि आम्ही त्याच्याविषयी कुठेतरी बोलल्याने सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे मी संदेशला म्हणलं तुला जर असं वाटलं ना तर मी समजू शकते. म्हणजे तू जे म्हणालास की आदिम काहीतरी मध्ये येणं, म्हणजे सपोज त्याला त्यांनी आता एक मोकळेपणाने सांगितलं की मला हिला असं हे करावं असं वाटलं, हे वाटण्यासाठी आपण त्याला त्यांनी जर ते केलं तर ऑफकोर्स एक वाटणं आणि करणं याच्यामध्ये एक मोठं अंतर आहे. हो. आणि ते जर तुम्ही रागवे असूयाच्या बाबतीत ते आहे की तुम्हाला वाटणं आणि तुम्ही त्याच्यामुळे काहीतरी करणं, पण ते वाटणं जर तुम्ही व्हॅलिडेट केलं नाहीत ना तर मग ते करण्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं. कारण मग ते व्हॅलिडेट न करता तुम्ही सप्रेस करायला लागलात की तो साप वर 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 येऊन मग तो तुमची मानगूट पकडून इट स्टार्ट्स रनिंग यू. तू मगाशी म्हणालच ते आता सत किंवा असणं जे आहे
तर त्याच्याकडे राग, लोभ, मद, मोह, मत्सर, आता काहीतरी ते असं म्हणतात की ते अवगुण आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की जे जे घडतं ते अवगुण कसं असेल ते आपोआप माझ्या आतमध्ये झालंय. तर असा प्रयत्न व्हायला पाहिजे, मुलांना सुद्धा वाटलं तर त्यांना त्याच्याविषयी असं तुला वाईट वाटतंय असं न करता हे तुझ्या आतमध्ये उमललंय, आता तुला वेगळा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे तुझे म्हणास आदिम भावना, हे आदिम आहे ना, आदिम आहेत की आता मला माझी धाकटी बहीण सोनाली, ती पण ऍक्ट्रेस आहे. आता ती जेव्हा जन्माला आली आणि मी त्यावेळी 4 वर्षाचा होतो, तेव्हा माझ्या मनात मत्सर भावना उत्पन्न झाली की आई, कालपर्यंत माझ्याकडे बघणारी आई आता अचानक ह्या बाळाकडे का लक्ष द्यायला लागली आहे. म्हणून मी तिचे ते डायपर वगैरे लपवून ठेवायचो. किंवा मी असं म्हटलं, मी काही दिवस एक स्ट्रॅटेजी ठेवली होती की मला असं वाटतं की हे बाळ फार शू करतं, आपण याला परत हॉस्पिटलमध्ये पाठवून देऊया. आता माझ्या बुद्धीनुसार मला असं वाटलं फुल प्रूफ प्लॅन आहे ना. आता ही मत्सराची भावना आहे की माझी आई माझ्याकडे लक्ष नाही देते, ह्या बाळाकडे का लक्ष देते. पण आता त्यावेळी तू वाईट मुलगा आहेस, तू घाणेरडा आहेस, असा कसा तू विचार करतोस, हे म्हणलं जातं जेव्हा आपल्याकडे, ते जरा त्रासदायक होतं. ते घाव बसतात आणि असं वाटतं मी डिफेक्टिव्ह आहे. वेळेस माझ्या हे सहज उपटणारी भावना आहे. रोज माझा वाढदिवस असावा असं वाटणं ही लहान मुलाची भावना असते. ते माधुरी पुरंदरेंचं पुस्तक आहे, त्याच्यात ते असं शाळेला पाठवतात ते मुलाला, तो शाळेला जाऊन येतो, मग दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतात हा आता शाळेला जातो, तो म्हणतो आजही. तर ते लहान मुलाचं माझ्या मते तिथे ते जातं, ते आदिम भावनांचं तू जे म्हणतोयस ना, की सर्व प्रकारच्या भावना, म्हणजे राग हा माझ्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे उद्या जर कोणी माझ्या अंगावर चालून आलं तर मला तो राग माझा डिफेंड करायला मदत करणार आहे. अगदी बरोबर. त्यामुळे राग, अगदी लोभ सुद्धा जर मला नसला, मला एखादी गोष्ट हवी आहे तर मी कष्ट करणार नाही. खेळाडूला मी जिंकावं असं जर वाटलं नाही, तो कष्टच करणार नाही त्याच्याविषयी. म्हणजेच नात्यामध्ये प्रत्येक भावनेचा स्वीकार ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि तो जर करायचा तर देर इज नॉट गोइंग टू बी युनिफॉर्मिटी ऑफ बिहेवियर. म्हणजे आपण एका बाजूने नात्यामधल्या सगळ्या भावनांचा स्वीकार करायचा असं म्हणतो आणि तुझं वागणं बदललंय, तू मला असंच वागायला हवंयस असं सुद्धा म्हणतो. ह्याच्यामधलं जे डबल स्टँडर्ड आहे ना, की अरे कोणाचंही वागणं हे युनिफॉर्म असणार नाही कोणत्याही नात्यामध्ये. आनंद तर कळतच नाही. ऑन टॉपिक हे जे तू म्हणतोयस ना, हे अनेकदा लोक एकमेकांची जाणीवपूर्वक करत नाहीत. हो, पण अनकॉन्शियसली माझाच फायदा मला नकळत बघायचा असल्यामुळे मी ते करतो. हो करतो. माझं सर्व्हायवल किंवा टेरिटरी माझी असल्यामुळे ती जपण्यासाठी माझ्या नकळत आणि मी एक्सप्लॉइट करतो. आणि दुसरं काय होतं की एका नात्याच्या मध्ये सुद्धा ना, कुठल्याही 2 माणसांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे तीच 2 माणसं वेगवेगळ्या रोल्स मध्ये असतात, हे आपण लक्षात घेत नाही. आपण स्वतःला आणि दुसऱ्याला एकाच रोल मध्ये पाहत जातो. म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगितली जाते की आपला बाळकृष्ण असतो, वाढत असतो तो, आणि त्याने माती खात होतो. मग त्या यशोदेच्या लक्षात येतं की अरे माती खातोय, तर तिला हा कृष्ण विष्णू काय माहित नाही ना, तिचा तो बाळ आहे. तर म्हणून ती त्याचं तोंड उघडते. तर त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की ते विश्वरूप दर्शन त्याच्या आतमध्ये असतं. पण ते यशोदेला होत नाही, ती माती काढते आणि तोंड बंद करते. तर तिच्यासाठी ना ती आई असते. तू भला विश्वरूप दर्शन वगैरे दाखवणार असशील, ते दुसऱ्याला सांग माती काढली तोंड बंद केलं. म्हणजे ना, वी कंडिशन आवरसेल्व्स इन अ रिलेशनशिप टू वन रोल. म्हणजे खरं म्हणजे नात्यांमध्ये अनेक भूमिका असतात, हे आपण पाहतो. फार महत्वाचं आमच्या बाबतीत ते झालं. म्हणजे मी तुला म्हटलं तसं, मी लहान असल्यामुळे तेव्हा 17 वर्षांची आणि तो, तर आमच्यातनं ते सतत त्यांनी मॅच्युअरली वागायचं आणि मी काय म्हणायचं माझ्या म्हणजे मी लहान आहे ना. तर एका पॉइंटला संदेश मला म्हणाला, नाही अमृता, आता आपण जोडीदार आहोत ना, तर जसं तू कधी कधी इमॅच्युअरली वागणार तसं मी पण कधी कधी इमॅच्युअरली वागणार, आणि मला ती मुभा मिळायला पाहिजे नात्यात. केवळ मी वयाने मोठा आहे आणि एकदा मी विजडम दाखवलं म्हणून त्याचा स्ट्रेस मला, किंबहुना अनेक वर्ष मी मॅच्युअरली वागल्यामुळे आता अनुशेष भरून काढण्यासाठी मी पुढचे काही दिवस इमॅच्युअरली वागणार आहे. नात्यामधला खेळकरपणा जपण्यासाठी काय करावं?
दोघांनाही ह्युमरची प्रचंड आवड आहे आणि विनोद करायची आवड आहे. म्हणजे आम्ही कधी कधी म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमच्याला की आता दोघांनी झोपण्यासाठी आम्ही पडलोय, अशी झोप लागणार आहे तेवढं असं वाटतं की पंखा एकाने कमी करायला हवा का, म्हणजे 3 वरचा 2 वर करायचा आहे. पण तेव्हा उठणं किती अवघड असतं ना आनंद काका. तर माझी एक टर्म आहे, मी संदेशला म्हणते, संदेश आपण पंखा कमी करूयात का रे? तर म्हणतो म्हणजे मी उठून करायचा ना. तर आपण ही टर्म मी इंट्रोड्यूस केली संदेशला. तू मगाशी म्हणालास ना आधी आपण मी असतो मग आम्ही उलटा विपरीत सगळं एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशन प्रचंड. चला आपण पाणी पिऊया आणतो. पण मजा त्यातली अशी आहे बघा की ज्या वेळेला आपण प्रेम वापरतो, प्रेम आणि बळ अशा 2 असतात गोष्टी. म्हणजे मी माझी शक्ती वापरून मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, ते हिंसेच्या बाबतीमध्ये येतं. तर मी फिजिकल शक्ती, शारीरिक ताकद वापरतो माझं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. पण हा स्वीकारातून येणारं जे प्रेम आहे, जे नात्याला खेळकर बनवतं, तर ते जास्त प्रभावी असतं. म्हणजे विनोबांनी एक फार छान उदाहरण असं दिलंय की ते म्हणतात की प्रेमाची सत्ता ही बळाच्या सत्तेपेक्षा का मोठी. तर त्याचं त्यांनी उदाहरण असं दिलंय की कोणत्याही कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये जेव्हा एक छोटं बाळ जन्माला येतं आणि ते बाळ संपूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून असतं आणि त्याला स्वतःला काहीही करता येत नसतं, शी शू रडणं झोपणं याच्यापेक्षा. पण तुम्ही जर विचारलं तर त्या संपूर्ण घरावरती त्या बाळाचीच सत्ता चालू असते. त्या घरातली सगळ्या वयोगटातली माणसं त्यांची घड्याळं त्या बाळाप्रमाणे लावत असतात. ज्याला बोलताही येत नाही, ज्याचा काही मेंदूही डेव्हलप नाही झाला, जो काही एक्सप्लॉयटेशन काय अजून शिकलेलं नाहीये, पण त्याच्यावरती जी सत्ता तो जी गाजवतो त्याला विनोबा प्रेमाची सत्ता म्हणतात. की त्या प्रेमामध्ये सुद्धा ना त्याची अपेक्षा काहीच नसते बघा. आणि त्याला माहिती असतं की हे करणार आपली पूर्ण. सगळेजण करतात. म्हणजे 3-4 महिन्याचं बाळ झालं की घरातल्या सगळ्यांना त्याचं रडणं किंवा तिचं रडणं, हे शू झाल्यावरचं रडणं आहे, हे भूक लागल्याचं रडणं आहे, हे उचलून घेण्याचं रडणं आहे. कसं काय समजतं? त्या बाळालाही समजतं की यांना समजतं. म्हणजे हा सगळा जो संवाद चालू असतो ह्याच्यामध्ये एक खूप निरागसता, खेळकरपणा असतो. आणि म्हणून ना त्याच्यामध्ये जागरण झाली लोकांना तरी लोक तक्रार नाही करत. उलट ना झोपला आहे आता का झोपली आहे 2 तास असं म्हणतात आणि शांतपणे झोपतात. त्या बाळाच्या झोपेच्या वेळेप्रमाणे आपले दिनक्रम लावतात. म्हणजे खरं जर बघायला गेलं तर ह्या सत्तेमध्ये सगळ्यात मोठं बळ आहे. खरंच आहे. आणि आता तू म्हणत होतास ना तेव्हा मला अजून एक संदेश एक आठवलं, म्हणजे की ही सत्ता, प्रेमाची सत्ता म्हणजे त्यातली थिन लाईन जी असते ना, की मला आठवलं की माझ्या तुलाही माहितीये बाबांना अल्झायमर्स झाला डिटेक्ट, आणि मग पुढे म्हणजे सत्ता वेगवेगळ्या प्रकारची व्हायला लागली. म्हणजे त्यांचं थोडंसं व्हायलन्सकडे जायला लागल्या गोष्टी आणि आम्हाला कळे ना. मग ऑफकोर्स ही वॉज लुझिंग हिज मेमरी अँड वी न्यू. तुला माहितीये बिकॉज तू खूप आमच्या जवळ होतास त्या काळात. सो तेव्हा मला असं वाटायचं की अरे म्हणजे मला त्याचं खूप वेगळ्या पद्धतीने की मला ते स्वीकारता येत नव्हतं थोडंसं, की बाबांचं जे बदलतं रूप आहे, बाबांचा स्पीच गेला आणि त्यांना सांगता यायचं नाही, ते नुसतं असं करायचं. संदेश त्यांच्याबरोबर एकदा बँडस्टँडला चालायला गेला होता आणि पाऊस पडायला लागल्यावर तो त्यांना म्हणाला, बघा काका पाऊस पडतोय. तर एकदम ते त्याला असं मारायला लागले. आणि मग त्याच्यात तेव्हा लक्षात आलं की यांना पाण्याची भीती वाटते. पूर्वी आम्हाला असं वाटायचं की ते आमच्यावर सत्ता हे करतात, म्हणजे ते आम्हाला मारतात. जेव्हा आम्हाला ते त्यांनी सांगितलं, संदेशने, ही वेंट आउट ऑफ हिज वे टू लिसन टू हिम. त्यांचं ऐकलं त्यांनी, म्हणजे जो माणूस सांगू शकत नाहीये त्याचंही तो ऐकू शकला. आणि ते आम्हाला कळल्यानंतर आमचा त्या सगळ्या जे आम्हाला वाटत होतं की आमच्यावर सत्ता गाजवतात त्याचा पूर्ण अप्रोच बदलला. सो मला असं वाटतं की ते सगळं सोडून तो ज्या पद्धतीने त्यांच्या शूज मध्ये जाऊ शकला ना, ते खूप अवघड आहे रे. पण तेच इट इज वर्थ.
नात्यामधल्या त्या व्यक्तीच्या जगामध्ये, भावनिक जगामध्ये जर आपण जाऊ शकलो तर मग ते नातं कुठलंही असलं तरी. बाबांची तर अल्झायमर्सनी वाणी गेली असं मी म्हणेन, परंतु आपण सगळे सुद्धा बऱ्याचदा आपली वाणी काही बाबतीत गेलेली असते कारण आपल्यालाच कळत नसतं काय चाललंय, आणि मग आपण बाबांचं वागणं इरॅशनल वाटायचं बिकॉज ही हॅड सम डिसीज, पण आपणही काही वेळेला इरॅशनल वागतो त्या नात्यात. आणि मग अशा वेळेला तो माणूस जेव्हा त्या इरॅशनॅलिटीच्या पलीकडचं काहीतरी बघू शकतो ना, तेव्हा काहीतरी गंमत होते बघ. पण ती जी गंमत आहे ना ती फक्त त्या एम्पॅथीमध्येच आहे. आपण स्वतःला त्या दुसऱ्याच्या भावनेमध्ये ठेवणं याच्यातच नात्यातली गंमत आहे. ती जेव्हा माणसं ठेवायला शिकतात तेव्हा बघ काय होतं की त्यावेळेला ना मी मालकी हक्क सोडून माझ्या भावनिक परिघाला सोडून दुसऱ्याच्या भावनिक परिघामध्ये जातो. सर्कल आहे ना, इंटरसेक्शन पॉइंट आहे जिथे आपण जायला पाहिजे रे, जिथे आपण जायला पाहिजे आणि जिथे आपण दुसऱ्याच्या भावनिक परिघामध्ये स्वतःला ठेवू आणि मालकी हक्क बाजूला काढून ठेवू, तेव्हा आपल्याला त्या माणसाची भावना कळू शकते. आणि ती भावना जर आपल्याला कळली तर नातं इंटरकनेक्टेडनेस, दॅट इज द कनेक्शन ना. आता जे वडील आणि मूल किंवा म्हणजे पालक आणि मुलं ह्यांच्या आपण नात्याकडे आल्यावरती काय होतं की इतर जे पती पत्नी किंवा बाकीची जी नाती आहेत ना त्याच्यापेक्षा हे नातं जरा जास्त बायोलॉजिकल आहे. हो. खास करून ते मूल आपल्यातून तयार झालेलं असल्यामुळे स्वामित्वाचा भाग हा पालक आणि मूल नात्याच्या मध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे मग माय चाइल्ड इज माय एक्सटेन्शन, माय चाइल्ड इज माय लाईफ, म्हणजे हा त्याच्यातून बिलीफ, त्याच्यामध्ये ती प्रेमाची टोचणारी सत्ता होते की अरे माझं मूल हे माझंच एक्सटेन्शन आहे किंवा माझं मूल याच्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. आणि मग काय होतं की मला त्याच्यासाठी योग्य काय ते समजतंय आणि मलाच समजतंय. बरं, ही जी सत्ता निर्माण होते जी उभयपक्षी जाचक होऊ शकते, हो ना, ही पण ऐतिहासिक आहे बरं का. हो ती आहे. म्हणजे आम्हाला मुलं नसल्याने ती बाजू मला कळणार नाही, पण मला जेव्हा दुरून बघताना असं वाटतं की यार ते नातं अवघड पण आहे. कारण तू म्हणलास तसं आई वडील म्हणून त्यांनी इतकं केलेलं असतं आपल्यासाठी की मी संदेशला म्हणते केवळ आपण आई वडील झालो नाही म्हणून ती सत्ता आपल्याला आली नाही, तर मुलाला जन्म देता क्षणी ती येत असेल. कारण कुठेतरी वी आर डुईंग सो मच फॉर दॅट चाइल्ड दॅट त्यातनंच ते येत असेल प्रोटेक्शन मधनं, त्या की तुला कळत नाही मला कळतं, यु नो, असं. म्हणजे त्या प्रोटेक्शन मधनं ते येत असावं. अगदी बरोबर. म्हणजे त्या व्यक्तीला सुरक्षितता देण्याच्या हेक्यामधून ती सत्ता निर्माण होत असते आणि त्याच्यामुळं ती गुदमरणं चालू होतं. खास करून आजच्या पिढीमध्ये जेव्हा आपल्याला असं दिसतं की मुला मुलींमधला इंडिव्हिज्युअलिझम किंवा त्यांचा मीपणा, चांगल्या अर्थानं मीपणा, त्याला आपण आय सेन्स असं म्हणू, तर तो आय सेन्स त्यांचा लवकर येतोय. आणि त्या लवकर येणाऱ्या आय सेन्स मध्ये मी मात्र माझ्या पूर्वीच्याच समीकरणांच्या बाजूने जर त्या नात्याकडे बघत गेलो तर त्याला कॉन्फ्लिक्ट किंवा कलह हा त्याच्यावरून खूप जास्त येतो. कारण मला असं दिसतं की आधीची जी पिढी असते ना ते पर्सनली घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा मुलगा मला काहीतरी सांगतोय, मला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षा जास्ती कळतं आणि त्याचं बरोबर नाहीये, तर ना ऍक्च्युली असं व्हायला पाहिजे की जर त्याचं बरोबर ठरलं तर मला आनंद व्हायला पाहिजे ना, की अरे मला कळलं नाही, तू असं म्हणत होतास, मला ते पटत नव्हतं, पण तू म्हणलास ते बरोबर झालं. पण आई म्हणून मला ती माझी हार वाटते आणि मी म्हणते नाही पण माझं बरोबरच होतं. आणि त्याच्यात तिथे ती म्हणजे जवळपास कॉम्पिटिशन सुरू होते की त्याचं बरोबर आल्याने आनंद व्हायच्या ऐवजी मग त्या मुलालाही असं वाटतं की अरे मी काहीतरी माझं केलं आणि माझ्या आईने मला शाबासकी दिली, हे न होता मी त्याला म्हणते पण माझं बरोबरच होतं. म्हणजे यु नो त्याच्यात मला माझी सत्ता गेल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर. यु नो ही गंमत आहे. आमच्या सायकियाट्रीमध्ये अपोझिशनल डिफायंट नावाची एक डिसऑर्डर आहे मुलांच्या मधली. तर अपोझिशनल म्हणजे जे काही सांगितलं जातं त्याला विरोध करणारा आणि डिफायंट म्हणजे बंडखोर. मला कधी कधी ना हे क्लासिफिकेशन इतकं अपुरं वाटतं की अपोझिशनल डिफाइंड हे एका व्यक्तीला आपण का लेबल करावं. म्हणजे त्या मुलाला आम्ही लेबल करतो किंवा मुलीला की ही मुलगी अपोझिशनल डिफायंट आहे, म्हणजे जे सांगते त्याच्यात ती
पलीकडे करणार. उलट करते किंवा बंडखोर आहे. कदाचित ते क्रिएटिव्ह असेल यार. हा आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला लेबल लावतो तेव्हा ती व्यक्ती त्या विशिष्ट नात्यांच्या परिघात राहत असते आणि त्या नात्यांचा परिपाक म्हणून ती व्यक्ती सुद्धा तशी वागत असते हे आपण विसरतो. आणि मग जेव्हा तो लेबला लेबलीचा खेळ चालू होतो तेव्हा नातं हे प्रदूषित आणि कलुषित व्हायला सुरुवात होते. म्हणजे एका बाजूने हा लेबलांचा खेळ आणि दुसऱ्या बाजूने तू म्हणालीस त्या अतिप्रेमापोटी येणाऱ्या गोष्टी. म्हणजे आपल्याला गौतम बुद्धांची गोष्ट माहिती आहे की गौतम बुद्धांचे वडील ते राजे आणि सम्राट असल्यामुळे त्याचं सगळं वातावरण असं करायला बघतात की त्या राजपुत्राच्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह येताच कामा नये असं ते बघतात ना. म्हणजे त्या जातक कथेमध्ये असं सांगितलंय की पानं जर पिवळी झाली तर ती सुद्धा त्या राजपुत्र सिद्धार्थाच्या नजरेला पडता कामा नयेत. हिरवीगार पानच त्याच्या नजरेला पडलं. तर हा जर आपण बघितला तर काळ बदललाय पण अट्टहास कमी झालाय असं नाही. क्या बात है. आणि त्या नात्याच्या मध्ये आपण आता हळूहळू अमुक एका नात्यापासून भावनिक अंतर ठेवून आपली म्हणजे भावनिक अंतर तेच ठेवून जवळीक तीच ठेवून पण एक्सप्रेशन्स बदलायला पाहिजे. हे बऱ्याच वेळेला नात्यामध्ये लक्षात घेतलं जात नाही आणि मग एका व्यक्तीवरती अपोजिशनल डिफाईंडचा एक लेबल लावलं जातं. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा समुपदेशन काउन्सिलिंग असं करतो तेव्हा आई वडील म्हणतात त्याला आणलाय तुमच्याकडे त्याचं काय ते बघा आम्ही व्यवस्थित आहोत. बघा ना. तर ही सुद्धा ब्लेमिंग टेंडन्सी असते की अरे नात्यांमधल्या त्या प्रदूषणाचा परिणाम ह्या व्यक्तीच्या वागण्यावरती झालाय हे आपण बऱ्याच वेळेला डोक्यामध्ये घेत नाही. खूपच महत्वाचं. आणि मला खरं तर कधी मी संदेशला हा प्रश्न असा कॉन्शियसली विचारला नाही आनंद काका. पण मला जाणवतं की सुरुवातीपासून या माणसात तो जो त्याला पेशन्स म्हणायचं का काय म्हणायचं मला माहित नाही. म्हणजे तुला बाबांच्या विषयी सांगितलं की या गोष्टी त्यालाच कशा सापडतात तरी म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे मला जाणवतं की तो पेशन्स माझ्यात तेवढा नाहीये. म्हणजे आता तो चांगला दिग्दर्शक का आहे. म्हणजे कुठलाही कलाकार त्याच्या समोर आला ना की मला स्वतःलाही असं वाटतं की सगळ्यात जास्ती काम त्याच्याबरोबर करते. नाही पण मी जरा थांबवतो हिला. कारण काय आता हा लेन्स तिला स्वतःकडे पण लावता आला पाहिजे. मी जे सांगतो की ती चांगली दिग्दर्शक आहे आमचं नातंच सुरू झालं. मी एकांकिका लिहिली आणि तिने ती दिग्दर्शन केलं होतं. सो ती दिग्दर्शक आहे. कळत नकळत मला चांगला दिग्दर्शक म्हणून ती तिच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाळते. बाकी काही करत नाही. मी दिग्दर्शन करेन संदेश. नाही मी का सांगतोय तुला की तो लेन्स आपल्याला स्वतःकडे पण लावता आला पाहिजे ह्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला क्वालिटीचा किंवा काही. आणि आनंद काका जे म्हणतो ते मला अगदीच पटतं की लहानपणापासून तो एक्सपिरियन्स जर नसला तर पुढे तो परावर्तित करता येणं पण अवघड होऊन बसतं. हो म्हणजे लहानपणी आई वडिलांकडनं मला जर टेरिटरी माझी काय आखून घेता नाही आली किंवा माझं ते भूक भागली नाही तर ती तहान तशीच राहते पुढच्या आयुष्यात सुद्धा. आणि जिथं मग मला ती तहान भागवायची वाटेल त्या नात्यामध्ये मी माझं स्वामित्व हे जास्तीत जास्त दाखवून देण्याचा प्रयत्न करेन. अगदी नकळत. म्हणजे आपल्याला आता आपण या टप्प्यावरती आलोत आपल्या गप्पांच्या की दोन व्यक्तींचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात. त्या वेगळेपणाला समजून घेणं आणि समजून घेण्याची सुद्धा नात्यामध्ये एकाच माणसानं समजून घ्यायचंय असं न करता आपापल्या पद्धतीनं समजून घेणं. म्हणजे आत्ताच तू म्हणालीस तो धागा उचलून की तू ही जास्त इमोटिव्ह आहेस, तू जास्त भावनिक आहेस, तो हा कदाचित जास्त स्वभावाने वैचारिक किंवा कॉग्निटिव्ह आहे. पण दोन माणसं ही वेगळी असली तर त्यांचं पटत नाही असं होत नाही. पण दोन माणसांनी एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करणं ही कोणत्याही नात्यामधली ही अत्यंत पायाभूत गोष्ट असली पाहिजे. कारण ही जर पायाभूत गोष्ट नसेल ना तर तुमची ना पार्टनरशिपच होणार नाही. मुलांच्या आणि पालकांच्या नात्यामध्ये ना
एकत्र येऊन चॉईसेस तयार करणं. सहकारी कामावरचे असतील तर तिथं मी माझी हायरार्कियल पोझिशन सोडून, मी मुख्याध्यापक आहे आणि इतर शिक्षक असतील, मी मॅनेजर असेल आणि इतर ऑपरेटर असतील, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल आणि माझे बाकीचे सहकारी असतील, मला व्यवस्थेने दिलेली एक त्या नात्यामधली सत्ता गाजवण्याची संधी असते. पण मी हे जर डोक्यात ठेवलं इव्हन त्या तऱ्हेच्या व्यावसायिक नात्यांमध्ये सुद्धा, की हा त्या व्यवस्थेचा भाग म्हणून मी घेतलाय, पण काम उत्कृष्ट होणं यासाठी मी ती हायरार्कियल लीडरशिप बाजूला ठेवेन आणि फंक्शनल लीडरशिपकडे येईन, की या कामाचे हे भाग ज्या माणसाला सगळ्यात उत्कृष्ट येत आहेत त्याच्याकडून आणि त्याच्या बरोबर मी किती छान काम करेन. दिग्दर्शक काय करतो शेवटी? दिग्दर्शक शेवटी त्या नटाचं बेस्ट, त्या नेपथ्यकाराचं बेस्ट, त्या प्रकाश योजनाकाराचं बेस्ट, त्या संगीतकाराचं बेस्ट हेच एकत्र जोडत असतो ना. ह्याच्यात मला आता तू म्हणतोस नात्याच्या बाबतीत श्याम मनोहर नावाचे मराठीत खूप चांगले मोठे लेखक आहेत. त्याने अनेकांना अनवट लिहितात, म्हणजे असं जरा त्यांचं एक हृदय, बहुतेक मला नाटक कधी चुकत असेल, पण त्या नाटकामध्ये ते कुठेतरी जातात आणि अत्यंत घरगुती छोटी छोटी भांडणं आहेत आणि असं, आणि सगळ्यात शेवटी पडदा जिथे पडतो ते वाक्य असं आहे, तो नवरा खूप भांडण होतात नाटकात अशी, आणि अत्यंत कुरबुरीत छोटी चहाच्या बेलातली वादळं म्हणतो ना, पण सगळे नाखुश होतात शेवटी नाटकाच्या. आणि तो काम करणारा नवरा तो उभा राहतो आणि तो असं हताश होऊन म्हणतो, आपण एकमेकांच्या स्वभावाला एवढी किंमत का देतो ग, आणि पडदा पडतो आणि पडदा पडतो आणि पडदा पडतो. तर मला एवढी मजा वाटते की आपला जो काही स्वभाव आहे किंवा आपले जे काही विचार आहेत ह्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत याचं भान बहुतेकांना नसतं. वा 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 वा. की माझी मतं, माझे विचार, माझ्या आवडी ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे आणि हे मी धारण केलेलं आहे. हे अनेकांना गावीही नसतं त्यांच्या. त्यांना असं वाटतं हे माझे विचार म्हणजेच मी. ते येतात आणि जातात अनेकदा. म्हणून आता शेवटच्या आणि खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. नात्यामधली कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे काय? आमच्या दोघांचं एक आवडतं पुस्तक आहे जे अर्ली नावाच्या एका लेखकाचं, सेल्फ थेरपी या नावाचंच, आणि त्यात त्यांनी सेल्फ नावाची कॉन्सेप्ट सांगितलेली आहे. त्याची अशी कॉन्सेप्ट आहे की आपल्या आतमध्ये सगळ्यांची एक फॅमिली आहे, छोटी छोटी माणसं आहेत. एकाने रागाची भावना धरून ठेवली, एकाने दुःखाची भावना धरून ठेवली, एकाने भीतीची भावना धरून ठेवली, आणि या सगळ्यांचा पालक आहे सेल्फ. तर बऱ्याचदा आपण त्या रागाच्या मुलाशी एकरूप झालो, ब्लेंडिंग असं त्याचा शब्द आहे. इफ यू ब्लेंड विथ द अँग्री पार्ट, मग आपण त्या रागाने आपण टेक ओव्हर होतो आणि मग आपण अगदी लहान मुलासारखे कधी कधी मोठ्या माणसांना भांडताना पाहिलं, राईट? आपल्याला असं वाटतं हा दुसरीतला माणूस वाटतो, बट बिकॉज ही इज ब्लेंडेड बाय विथ दॅट 2-year-old चाइल्ड इनसाइड हु इज अँग्री, वॉट एव्हर. सो असं एक इंटरनल फॅमिलीची त्यांनी एक कल्पना सांगितलेली आहे की आपल्या आत ते छोटे छोटे जीव आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळी भावना आहे, आणि सेल्फ काय आहे, त्यांचं पालक कोण आहे, आणि कॉन्शियसली त्या सेल्फमध्ये कसं जाता येईल, ज्याने आपल्याशी कॉम्पॅटेबिलिटी ही वाढेल आणि आपसातली कॉम्पॅटेबिलिटी ही वाढेल. बिकॉज ॲज यू वेर सेईंग की आपसातलं हे स्वतःशी पण अवलंबून आहेच. ते इट इज व्हेरी, त्यांनी सांगितलं की सेल्फचे गुण हे बरेचसे सीने सुरू होणारे गुण आहेत. म्हणजे काम, कंपॅशनेट, क्युरियस, क्रिएटिव्ह, सेंटर्ड, केपेबल, कॉन्फिडंट, केअरिंग, केअरफ्री. अच्छा, केअरिंग पण आणि केअर फ्री पण. मग मला केअर फ्री म्हटलं की मी ना या सगळ्या शब्दाबरोबर एक असं व्हिज्युअल पण कधी कधी इमॅजिन करते. मग काम म्हणलं की मला असं तळं दिसतं. ओके. कंपॅशनेट म्हटलं की मला मीच अशी साडी नेसून खूप कंपॅशनेट अशी ऑफ व्हाईट रंगाची मी साडी नेसली असं मला मी दिसते, आणि कंपॅशनेट. वा. मी क्युरियस म्हटलं ना की मला, हल्ली आम्ही पत्रकार नगरमध्ये राहतो ना, तर मला चिमणी दिसते, कितक्या चिमण्या आहेत अरे आमच्या आसपास, ती चिमणी येऊन अशी बघत असते, क्युरियस असं मला वाटतं. क्रिएटिव्ह म्हणलं की मी माझ्या हातात एक ब्रश आहे असं मला वाटतं, आणि मी कॅनव्हासवरती रंग काढते असं वाटतं असं. आणि सेंटर्डला ना मला दिव्याची ज्योत दिसते.
वा ती ज्योत अशी शांत असते बघ, म्हणजे जर आसपास वारा नसेल तर ती इतकी शांत ज्योत असते ना, सेंटर्ड, वा है ना. केपेबलला मला कधी कधी झाशीची राणी वगैरे असं काहीतरी दिसतं. वा केअरफ्रीला मला वहिदा रहमान दिसते. हम्म. मला वाटतं त्या गाण्यात तीच ना, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. आणि त्याच्यात ती अशी इतकी ती केअरफ्री आहे, म्हणजे ते केअरफ्री असणं जे आहे ना, की म्हणजे एक असतं केअरिंग, पण केअरिंग जास्ती झालं की ते कधी घाबरण्याकडे जाईल. सो दॅट, त्या अर्थाने केअरफ्री असं. आणि करेजियस मला तलवार आणि झाशीची राणी असं दिसतं. कॉन्फिडन्सला मला कधी कधी असं दिसतं की मला ना विवेकानंदांचं खूप असं ते शांत कॉन्फिडंट असं वाटतं. म्हणजे कॉन्फिडन्स हा मला शांत असलेला खूप बरा वाटतो. सो कॉन्फिडंटमध्ये मला असं त्यांच्या वेशात मी दिसते. वा वा. आता हे जे सांगतेस ना ते फार सुंदर आहे. आपण ते जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ही एक ती सेल्फ थेरपी म्हणाली, ती थेरपीच ती आहे. हो हो. बघा, तिने 8 गुण घेतले किंवा 8 क्वालिटीज घेतल्या. त्या 8 क्वालिटीज तिनं 8 व्हिज्युअल्सच्या सोबत लावल्या आणि बघताना आपल्याला कळत होतं की त्या 8 क्वालिटीच्या सोबत ती स्वतःला जोडते आहे. हो हो. आणि त्या पुस्तकानुसार किंवा त्या मांडणीनुसार हे सगळं करत असताना अनुभवायचं तर आहे, पण त्या गोष्टीमध्ये इतकं ब्लेंड नाही व्हायचं की तुम्ही तीच भावना होऊन जा. करेक्ट करेक्ट. आणि शेवटची एक भावना आहे ती म्हणजे कनेक्टेड सी पासनं. सो त्याच्यातनं मला मी अशी ध्यानस्थ दिसते. आणि ते कनेक्शन जसं भवतालाशी आहे ना, तसं स्वतःशी फार मला महत्वाचं वाटतं. आणि ते कनेक्शन माझ्या सगळ्या पार्टशी, म्हणजे एक रागावलेलं छोटं असेल, एक भ्यायलेलं छोटं असेल, त्या सगळ्यांशी कनेक्शन. बिकॉज त्या छोट्याशी जर माझं कनेक्शन नसेल ना, तर ते आपलं जे मूल असतं त्याचं आपल्याशी कनेक्ट नसेल तर ते धावत जाणार आणि दुसऱ्यावर अटॅक करणार, राईट. सो आय नीड टू नॉट कंट्रोल इट बट टू कनेक्ट विथ इट. वा, असं मला वाटतं. माझी जी ही सगळी भावनिक पिल्लं आहेत त्या सगळ्या भावनिक पिल्लांना त्यांच्या त्यांच्या परिघामध्ये ठेवून देणं आणि त्या सगळ्या भावनिक पिल्लांना सांगणं की आपण सगळे आहोत, मी आहे, आपण सगळे आहोत, एकमेकांच्या सोबत राहूया. करेक्ट. आणि हे सेल्फचे जे गुण आहेत, तो मी स्वतः ते रोज सकाळी, तो आणि मी, त्याचं एक मेडिटेशन वेगळं असतं, माझं वेगळं, त्याची प्रोसेस वेगळी असेल. पण आमचं ते एक स्वतःपाशीचं असणं माझं तर रोज, म्हणजे मला जर 5चा कॉल टाईम असेल ना, तर मी 4ला उठून ते मेडिटेशन, मी बाहेर जात नाही त्याशिवाय. आणि ती मी माझी स्वतःला दिलेली कमिटमेंट आहे, तरच मी माझं काहीतरी त्याच्यावर टाकणार नाही. नाहीतर मग इतकं दूध उतू जातं ना आपलं दुसऱ्यावर, आमच्या भावना उतू जातात खूप दुसऱ्यावर आपल्या. एक नाटकात वाक्य आहे जिथे अमृता म्हणते की तू आपल्या इतक्या प्रेमाच्या माणसावर तू इतका रागावतोस, तर त्याच्यावरचं माझं वाक्य की त्याच्यावर रागावतो असं नाही, त्याच्यावर राग निघतो. म्हणजे त्याच्यात ओनरशिप आहे की ते माझ्या आत उत्पन्न होतं आणि ते हिच्यावर निघतं, तिच्यामुळे निघतं असं नाही, असं त्याच्यातला एक भाव आहे. ते महत्वाचं बऱ्याचदा. आणि मला ह्याच्यात ते आता आपल्या ह्याच्या या व्यासपीठावर हे पण आहे की तिने जे सांगितलं त्याच्यात, तिने मानसोपचार घेतलेला आहे, मीही घेतलेला आहे. आणि सुरुवातीला ती घ्यायची तेव्हा मला असं वाटायचं की हा, तिला जरा गरज आहे बिचारीला, है ना. आणि हे मी आपल्याला असं काही काळ असं वाटतं ना की मला अत्यंत जेन्युइनली वाटायचं की तिला गरज आहे, मला नाही. आणि माझ्या वाढीतला तो भाग असा होता एका पॉइंटला, आणि तिला इमोशन्स फार जास्ती यायचे, रडायला यायचं वगैरे. तर मला असं त्याचं एक वाटायचं की हा, ते जरा आपल्याला सावरून घ्यायचं वगैरे, असं जेन्युइनली वाटणं. आणि मग माझ्या वाडीमध्ये असं लक्षात आलं की अरे, आपल्याला किती अज्ञान आहे की मला अंदाज नव्हता माझ्या आतमध्ये काय आहे, म्हणून मला तिच्याविषयी तसं वाटत होतं. हा एक फार मोठा भाग होता. आणि एका पॉइंटला मग मला आयुष्याने कुठल्या मगाशी म्हणत होतो की आपल्याला आपटी देतं आयुष्य, पण बऱ्याचदा आपण त्यातनं घेत नाही. ते आपण पार करून जातो आणि पुन्हा आपल्या ओल्ड विचारांनाच पकडून धरतो की मी शाणा. ते जर सोडता आलं तर थोडंसं हे होतं. मला सोडावंच लागलं आयुष्याच्या आपटीनी. म्हणजे डिप्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं की अगदी औषधोपचारही घ्यावं लागले. आणि मग त्याच्याविषयी मी लिहिलं की खूप झालं. आणि त्यावेळी मला अमृता जास्त कळली. वा.
म्हणजे ती कशा कशातनं भावनिक आंदोलनं जात होती, जे मी अनेक काळ आयुष्याच्या नाकारल्या होत्या त्या भावना. त्या भावनांनी मला पकडलं एका पॉइंटला. आणि मग ते पकडल्यानंतर मला वेगळ्या अर्थाने दिसायला लागलं की तिला आपण जे एका प्रकारे काही काळ आपण अग्रेसिव्ह पण होतो भांडणांमध्ये, ते तुझं रडणं बास झालं असे वगैरे आपण हिंसक गोष्टी पण बोलत असतो. त्या गोष्टी मी ओन केल्या. मी असं नाही म्हटलं की नाही ते होऊन गेलं, होऊन वगैरे जात नाही. आपण करतो त्याची ओनरशिपच घेतली पाहिजे. समोरच्या माणसाला आपण दुखावतो त्याची ओनरशिप घ्यायची आणि त्याच्याविषयी सॉरी म्हणायचं. क्या बात हा ना, ते गरजेचं आहे. आणि तेच कॉम्पॅटेबिलिटीचं रहस्य आहे. आणि मला विशेषतः सॉरी याच्यात एक ऍड करायचंय की मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात पुरुषांना हे इतकं प्रेशर आहे की त्यांनी रडायचं नाही, त्यांनी भावनिक व्हायचं नाही. म्हणजे आमच्या नाटकात असा एक प्रसंग पण आहे इनफॅक्ट की शेवटी तो रडतो आणि तो म्हणतो ओ शिट मी रडत नाही, खरं तर मी रडत नाही, मी का रडतोय मला कळत नाही. म्हणजे त्याला रडण्याचं इतकं गिल्ट येतो. तर इतके प्रेक्षकातले लोक आले, आनंद काका म्हणाले आज आम्ही पहिल्यांदा रडलो पुरुष. सो मला असं वाटतं बापरे, रडणं ही किती मोठी आणि हेल्दी गोष्ट जी स्त्रियांना इतकी कधी कधी किंवा काही पुरुषांनाही म्हणजे जे रडू शकतात ते खरंच लकी आहेत असं मी म्हणेन. कारण अश्रू ही खूप महाग आणि तितकीच मौल्यवान गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ते संदेशनी ती ओनरशिप घेतली आणि त्यांनी ही थेरपी घेणं एक पुरुष म्हणून मला हे जरा जास्ती अवघड आहे असं वाटतं आणि म्हणून मला त्याचं खूप बरं वाटतं. आता खूप आपलं कॉन्सेप्च्युअल खूपच बोलणं झालं, पण तुम्ही दोघेही जण कलाकार आहात. तेव्हा या दोघांना मी आता एक स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स, आम्ही कोणीच तयारी नाही केलेली, तर आपण 1.5 तासामध्ये 1.5 तास होऊन गेला, तर 1.5 तासामध्ये आपण ज्या सगळ्या नात्याबद्दलच्या गप्पा मारल्या आणि त्याच्या शेवटी आपण त्या कॉम्पॅटेबिलिटीकडे आलो. तर समजा तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही आत्ता इम्प्रोवाइज करा की या 1.5 तासामध्ये काय काय झालं ते, आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते, आणि त्या इम्प्रोव्हायझेशन वरती आपण आपल्या आजच्या गप्पांच्या मैफिलीची संपन्नता किंवा त्याची सम शेवटची घेऊया. तर करायचं का? हो, चला. कारण काय करायचं माहित नसताना पुढे जाणं हीच तर रायटिंगची गंमत आहे. वॅन गॉग हा जो जगप्रसिद्ध चित्रकार होता तो म्हणाला मला सगळ्यात भीती कशाची वाटते तर कोऱ्या कॅनव्हासची. कारण तो कॅनव्हास वेडावून दाखवतो की आता काय काढशील माझ्यावर. तसं आता हे चॅलेंजेस आहे एका प्रकारे की आता आपण एक कोरा कॅनव्हास आहे, आता याच्यावर आपण खेळायचंय. पण तू आमच्यातल्या विनोदाविषयी विचारत होतास ना, त्याच्यावर मला आठवलं. एकतर आम्ही एकमेकांवर असं काय काय कुरघोडीवर आणि आम्ही शाब्दिक खेळ खूप करतो. करा ना. तर म्हणजे कसं की कविता ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, पण संदेशने मला कन्सेप्ट शिकवली जुविता. बर. तर जुविता म्हणजे अत्यंत टुकार कविता. जुळवा जुळवीची कविता जी होते त्याला जुविता असं मी नाव दिलंय. आणि आम्ही असं खेळात म्हणतो आज आपल्याकडे ज्येष्ठ जुविताकार संदेश कुलकर्णी आलेले आहेत, ते आपल्याला त्यांची अत्यंत टुकार कविता वाचून दाखवतील. असं करून आम्ही आपले टाइमपास करतो. इट इज व्हेरी डिस्ट्रेसिंग. तर नाही, एनिवे मला ते आता एकदम आठवलं. तर जुवितांचं एक सादरीकरण म्हणजे कसं की ताला ता मिळवायचंय एवढाच त्याच्यात नियम आहे. बरं. आणि इट कॅन गो मॅड, व्हेरी व्हेरी मॅड. प्लीज चला. आनंद काकाच्या साक्षीनी घेऊया काही आणा भाका. वा. आनंद काकाच्या साक्षीनी घेऊया काही आणा भाका. लावू नकोस मला नंतर थुका. असं काय वागताय काका? आता काय जगतो मागून भिका. नात्याच्या गोधडीचा रंग पडायला नको फिका. नात्याच्या गोधडीचा रंग पडायला नको फिका. आणि दोघांच्या नात्यात सत्तेच्या ऐकू येऊ नयेत हाका. वा वा वा. आणि दोघांच्या नात्यात सत्तेच्या नको ऐकू येऊ देत हाका. क्या. आणि आपल्या नात्यामध्ये मनात राहू देत तुका. तुकाला थांबलात तरी चालेल. आमच्या नाटकामध्ये ते असंच ते ह्या नात्याचंच आंदोलन. आणि मी म्हटलं तसं काही ते स्वप्रेरणेने काही ह्याच्यातनं, पण ते समजुतीच्या आणि कॉम्पॅटिबिलिटीच्या क्षेत्रातच ते संपतं. आणि त्याच्यातले शेवटचे काही वाक्य तशी आहेत
की सगळ्यात शेवटी तो दोघं बसलेत रंगमंचावर. खूप त्यांचा प्रवास भावनिक आंदोलनानं झालेला आहे आणि ते हातात हात घेऊन बसलेले आहेत. आणि तो हातात हात घेऊन तो तिला बघतो, सुकन्या असं म्हणतो. ती म्हणते आता चला निघायचं ना. तो म्हणतो थांब, हात हातात घेतो आणि म्हणतो हा असं म्हणतो तो, निघायचं निघायचं. सुकन्या, सुकू सुकू आपले हात खूप छोटे असतात. पाठीवरून हात फिरवायला दुसरं कोणीतरी आपलं माणूस लागतं. मला मोल आहे बरं का तुझं. आता तू तुझी गोष्ट सांग. माझी सांगून झाली, आता तू तुझी गोष्ट सांग. आपण परत येऊया हं माथेरानला, हनीमूनला. परत येऊया, परत येत राहूया. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. तुझे मन माझे झाले, तुझे मन माझे झाले. वा, क्या बात. मित्र, 1.5 तास नात्यांच्या वळणांनी केलेला हा प्रवास या सुरांच्या मध्ये नात्यामधली एकात्मता दाखवत आज आपण सगळ्यांनी संपन्न केला. आणि मला असं आठवत होतं की एका संशोधकाने झाडांवरती संशोधन केलं आणि त्यानं असं सिद्ध केलं की झाडं एकमेकांशी कशी बोलतात. तर जी झाडं एकमेकांच्या पासून वेगवेगळ्या अंतरावर असतात ती झाडं मुळांमधून एकमेकांशी बोलतात. आणि झाडं आपल्याला न दिसता एकमेकांची नाती जपतात. जंगलाच्या एका टोकावरच्या झाडाला समजतं दुसऱ्या टोकावरचं झाड हे फुलतं आहे का सुकतं आहे. कारण त्या सगळ्यांनी त्या मातीच्या आतमधून मुळांची कनेक्शन्स, धागे, इंटरकनेक्टेडनेस हा जपलेला असतो. म्हणजे हा जर आपल्याला मुळांचा इंटरकनेक्टेडनेस सापडला तर आपलं स्वतःबरोबरचं नातं, आपलं दुसऱ्यांबरोबरचं नातं आणि आपलं निसर्गाबरोबरचं नातं हे सगळंच सुफळ संपूर्ण होतं.